त्यांचे पुस्तकं, अनेक पुस्तकं या मार्गदर्शनामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा MS स्पर्धा परीक्षेनंतर तुमचं समुपदेशन, समन्वय, अशा याला अचूक अभ्यास ते करत असतात. आणि खरं म्हणजे मोठ्या माणसांचा परिचय संकलित छोटा असतो आणि लहान माणसांचा परिचय मोठा असतो आणि मोठ्या माणसाचा परिचय खरा त्याच्यात नसतो. मी त्यांना सांगू इच्छितो, नमूद करू इच्छितो की चाळीसगावचा श्रोता हा जिज्ञासू आणि जाणकार आहे असा अभिप्राय माझा नाही. गेले 56-55 वर्ष मी वाचनात काम करतोय. इतक्या वर्षाच्या आलेल्या अतिथींच्या पैकी बऱ्याच अतिथींचा असा अभिप्राय आहे. अशा जाणकारा जिज्ञासू श्रोत्यासमोर आणि अधिकारवाणीने प्रतिपादन करणारे अधिकारी व्यक्ती असताना, जसं म्हणतात ना, देवालयात जाताना, देवदर्शनात जाताना पुजाऱ्यांनी भाविकाची फाशी अडचण करू नये, तसंच जिज्ञासू आणि जाणकार श्रोते आणि अधिकार व्यक्तीने करणारं मार्गदर्शन याच्यामध्ये परिचयवाल्यांनी फाशी लुडबुड करू नये. त्यामुळे मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे स्वराज्याचे खरे संकल्पक शहाजीराजे भोसले. आपल्या पतीने संकल्पिलेलं स्वराज्य आपल्या दोघंही लेकरांकडनं ज्या माऊलीने अतिशय हेतुपूर्वक पूर्णत्वास आणलं, त्या स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब. राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असतो. राजासकट सगळे अधिकारी हे प्रजेचे सेवक असतात, रयतेचे सेवक असतात. या सिद्धांतावर ज्यांनी काम केलं ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या पित्याने अत्यंत पवित्र हेतूने निर्माण केलेलं स्वराज्य ज्याने एका हातामध्ये लेखणी आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार घेऊन सांभाळलं. अतिशय कोवळ्या वयामध्ये ज्याने नायिकाभेद, नकशिक, 7 शतक आणि बुधभूषण नावाच्या अतिशय दर्जेदार ग्रंथांची निर्मिती केली, ते स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती शंभूराजे. या महान विभूतींना सर्वप्रथम अभिवादन करतो. मंचावर माझ्यासोबत जे उपस्थित होते, नाभोबंकट वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय करंबळेकर सर, उपाध्यक्ष माननीय भूषणजी पाठक, पितृतुल्य आदरणीय चंद्राद्री बाबा आणि चाळीसगावचा कान, मन अतिशय तृप्त झालेले आणि तयार असलेले चिमणपूर ते चाळीसगाव या प्रवासाचे खऱ्या अर्थाने दिशादर्शक सगळे माझ्यासमोर बसलेले दर्दी चाळीसगावकर श्रोते. एक नाभोबंकट वाचनालयाच्या छोट्याशा अनुभवाने सुरुवात करतो. माझं या वाचनालयाशी गेल्या 22 वर्षापासूनचं नातं आहे. आदरणीय आबासाहेब सुधीर पाटील यांच्या माध्यमातून मी चाळीसगावाच्या आसपासच्या अनेक गावांमध्ये सुद्धा व्याख्यानाला येऊन गेलेलो आहे आमच्या सुधीर आबांच्या मार्फत. राजपूत समाजाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांच्या संयोजनासाठी, आयोजनासाठी आणि मार्गदर्शनासाठी सुद्धा येण्याचा योग आला. पण नाभोबंकट वाचनालयाची आठवण अशी आहे बघा, आम्ही नेहमी असं म्हणतो, म्हणजे 2009-10ला चंद्राद्री बाबांनी या AB हायस्कूलच्या जी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वाटचाल करत असलेली, अत्यंत प्रदीर्घ वाटचाल आणि आदर्श वाटचाल करत असलेल्या संस्थेच्या अत्यंत मंगलमय आणि पवित्र वातावरणात तुम्ही आज बसलेले आहात. त्यांचे अनेक शिक्षकगण सुद्धा माझ्यासमोर आहेत. आणि या नाभोबंकट वाचनालयात सलग 2 दिवसाची व्याख्यानमाला, म्हणजे मला ते भाग्य लाभलं. 2010-11ची काहीतरी वर्ष आहे आणि त्या वर्षी मी येऊन गेलो. पण आम्ही विनोदाने असं म्हणतो नेहमी की ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर कधी पण होऊ शकतं सपाट. कारण पुस्तक माणसाचं मस्तक संपन्न करतं आणि ज्याचं मस्तक संपन्न झालेलं असतं ना, उभी दुनिया त्याच्यासमोर नतमस्तक होत असते. कारण माणसाने वाचन केलं ना तर त्याचे आचार बदलतात, आचार बदलले तर त्याचे विचार बदलतात, विचार बदलले की संस्कार बदलतात, संस्कार बदलले तर व्यक्तिमत्व बदलतं आणि ज्याचं व्यक्तिमत्व बदललेलं असतं ना त्याचं भवितव्य संपन्न झाल्याशिवाय राहत नाही. ही वाचनाची किमया आहे. आणि ज्या ज्या गावात ग्रंथालय आणि शाळा आहेत त्या गावातले तुरुंग कमी व्हायला हवे होते. परंतु आता सुशिक्षित
आणि शिक्षित याच्यामधला, सुसंस्कृत याच्यातला फरक करणं ही फार कठीण गोष्ट झालेली आहे. पण या वाचनालयाने चाळीसगावकरांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण केली. फक्त व्याख्यानमाला होत नाहीये, या व्याख्यानाच्या माध्यमातून भारतभरातले, महाराष्ट्रातले दिग्गज लोक इथे संवाद साधायला आले. तुम्ही भाग्यवान लोक आहात. आमच्या जळगावला सुद्धा अशी व्याख्यानमाला जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा नाहीये. आणि इतक्या पवित्र मंगलमय वातावरणामध्ये इथे येऊन अनेक दिग्गजांचं श्रवण करून आपले विचार परिपक्व करणे, आपल्या व्यक्तिमत्वाचा आयाम बदलणे आणि आपल्या घराला बदलण्याची जी प्रेरणा या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मिळायला हवी, ती नाभा मुनघाट वाचनालयाने दिली आहे. 1906ची स्थापना आहे. 120 वर्ष कंप्लीट झालेले आणि 87 वर्षापासून व्याख्यानमाला आहे. ही अत्यंत आदर्श गोष्ट आहे. म्हणून मी नाभा मुनघाट वाचनालयाच्या तमाम धुमाळ साहेबांसकट सगळ्या संचालक मंडळाचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या विषयाला सुरू करतो. बघा, आपण इथे आता दीप प्रज्वलन केलं. दिवा प्रज्वलित झालेला आहे. मी जर आपल्यापैकी कुणाला विचारलं की हा दिवा कशामुळे प्रज्वलित झालेला आहे, म्हणजे ती दिव्याची वात पेटते का, तर आपल्यापैकी बरेच जण म्हणाल की त्याच्यात तेल टाकलेलं आहे ना, म्हणून ती दिव्याची वात पेटलेली. काही जण म्हणतील त्याच्यात ती कापसाची वात मस्तपैकी ती केलेली आहे त्याच्यामुळे दिवा पेटतोय. काही म्हणतील त्याच्यात कापूर ठेवलेला आहे म्हणून ती वात प्रज्वलित झालेली आहे. पण माझं एक मत आहे, ऑक्सिजन आहे म्हणून तो दिवा प्रज्वलित झालेला आहे. जर ऑक्सिजनच नसता तर दिवा प्रज्वलित झाला असता का? छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे ऑक्सिजन आहेत. महाराष्ट्राच्या दमऱ्यांमधून, हृदयामधून, डोक्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कंटिन्यूज वाहत आहेत. जर महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांना वगळलं, समाजकारणात, अर्थकारणात, धर्मकारणातून जर छत्रपती शिवाजी महाराजांना वगळलं तर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने काही फारसं राहत नाही. मग महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी का साजरी करायची आपण? महापुरुषांची जयंती स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी साजरी करायची असते. स्वतःच्या विचारात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करायची असते. आपण फोटोला हार का घालतो? महापुरुषांच्या प्रतिमेला हार का घालतो? तर आपल्या जीवनात आपली हार होऊ नये याचा आदर्श घेता यावा याच्यासाठी महापुरुषांच्या प्रतिमेला हार घालण्याची पद्धत असते. म्हणजे आपली हारच होणार नाही. आणि जो माणूस आपला इतिहास विसरतो, जे राष्ट्र, जो समाज आपला इतिहास विसरतो, तो पुन्हा कधी इतिहास घडू शकत नाही. उलट काही आपमतलबी लोक, संधी साधू आणि स्वार्थी लोक त्याच्या इतिहासाचं भांडवल करून स्वतःचा उत्कर्ष साधून घेत असतात. इतिहास माणसाला प्रेरणा देतो. इतिहास माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो. इतिहास माणसाला जगण्याची उर्मी निर्माण करतो. लॉर्ड मेकॉले नावाचा एक कायदा मंत्री होऊन गेला ब्रिटिश काळामध्ये. तो पहिला भारतीय कायदा मंत्री होता ब्रिटिश काळातला. तो जेव्हा हिंदुस्थानात आला त्याने शिक्षण आयोग स्थापन झाला आणि शिक्षण आयोगाचं गठन त्याच्या अध्यक्षतेखाली झालेलं होतं, मेकॉले आयोगाच्या. मग त्याने अनालिसिस केलं भारतीयांचं आणि त्याने सांगितलं, जर तुम्हाला एखादं राष्ट्र संपवायचं असेल, एखादा समाज संपवायचा असेल तर त्याच्यातली माणसं मारून उपयोगाची नाही. ती माणसं ज्या महापुरुषाची प्रेरणा घेतात, तो समाज ज्या महापुरुषाचा आदर्श घेतो, त्या महापुरुषाला त्यांच्या इतिहासातनं डिलीट केलं पाहिजे. कारण जर इतिहासातून महापुरुष डिलीट झाला तर त्या इतिहासाचा खून होतो. ज्यांच्या इतिहासाचा खून होतो त्यांच्या संस्कृतीचा ऱ्हास होतो. आणि ज्याच्या संस्कृतीचा ऱ्हास झालाय तो देश, तो राष्ट्र आणि तो समाज गुलाम होतो. म्हणून आपल्याला अशी गुलामांची फौज निर्माण करायची. ही लोक चेहऱ्याने भारतीय असतील, वृत्तीने मात्र इंग्रज असतील, अशी माणसं आपल्याला या देशामध्ये तयार करायची. कारण पावला पावलावरती महापुरुष आपल्याला मार्गदर्शन करत असतात. हमसे जो हो सका हो हम कर गुजरे, अब तुम्हारी बारी है यार. आमच्याकडे जे शक्य नाही ते आम्ही करून दाखवलेलं आहे. कारण शिवाजी महाराजांचा इतिहासच आहे. जे नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे आहे त्याचा अतिशय उत्तम उपयोग करता आला पाहिजे. क्रायसिस मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापनाचं सर्वात आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आपल्याला जर आत्मविश्वास हवा असेल ना, तर यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. आणि आत्मविश्वास हवा असेल तर आपण महापुरुष खऱ्या अर्थाने समजून घेतले पाहिजे. पण नेहमी अनेक वक्ते असं सांगतात ना, महापुरुष केवळ नाचून नाही तर वाचून समजून घ्यावे लागतात. कारण डोक्यावरून मिरवायचा विषय नाहीच येतो, डोक्यात रुजवायचा विषय. डोक्यावरून मिरवण्याने महापुरुष थोडं समजणार आहे. दुर्दैवाने आता तसं होत नाहीये. महापुरुषांच्या मिरवणुका निघतात, रात्री 12-12 वाजेपर्यंत मिरवणुका असतात. आणि 4 लोकांना थांबवा
आणि विचारा 4 लोकांना, त्या महापुरुषाचं संपूर्ण नाव विचारा, त्यांचं कार्य विचारा, किती लोकांना सांगता येतं. फक्त त्यांना एकच पाहिजे, जास्त बोलानं नाही मना जात नाही, जास्त विचारानं नाही मना जात नाही. म्हणजे तो झिंगलेल्या आणि पेंगलेल्या अवस्थेमध्ये महापुरुषाची मिरवणूक सादर करत असेल तर ती विटंबना नाहीये का? आणि महापुरुषांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मराठा समाजासाठी काम केलंय का? आपण काय केलंय, महापुरुषांना जातीपातीच्या कोंदणात बांधून ठेवलंय, म्हणून लिमिटेड झालेलं आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी करण्याचा प्रयत्न काही लोक आजही महापुरुषांचे ठेकेदार फिरतायत, मक्तेदार फिरतायत आणि स्वतःच्या जातीपुरता महापुरुषाला लेबल लावण्याचा प्रयत्न करतायत. 2 गोष्टींमुळे महापुरुषांच्या विचाराचा पराभव होतो. एक तर आंधळे भक्त, आंधळे अनुयायी, आणि दुसरे हेतू पुरस्कार आकश ठेवून विरोध करणारे विरोधक. अशा 2 प्रकारच्या लोकांमुळे महापुरुषांचे विचार घराघरात, मनामनात, हृदयापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे एक अशी कुसुमाग्रजांची कविता आहे की मध्यरात्री महापुरुषांचे सगळे पुतळे महात्मा गांधींच्या पुतळ्या शेजारी एकत्र येतात. देशपांडे सर, आपल्याला माहिती असेल. आणि प्रत्येक पुतळा आपली व्यथा, वेदना, यातना, शंका, कुशंका सगळ्या त्या गांधीजींच्या पुतळ्याशी व्यक्त करतो. शहरातले पुतळे सगळे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात मला मराठ्यांनी घेतला, राणा प्रताप म्हणतात मला राजपूतांनी घेतला, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी एवढं सगळं केलं, मला फक्त दलितांनी घेतला, महात्मा फुले म्हणतात फक्त माळ्यांनी घेतला, गांधीजी म्हणतात मग तुम्हाला कोणतरी तर घेतला. तुमच्या मागे आहे निदान जात जमात तरी, माझ्या मागे आहे फक्त सरकारी कार्यालयातल्या भिंती, है ना. 2 ऑक्टोबर 30 जानेवारी ते पण सरकारी आदेश आहे म्हणून शाळांमध्ये साजरा होतो, तेही सुट्टी मागितली जाते आणखी, है ना. काही ठिकाणी आदल्या दिवशी, काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी, कंपल्सरी आहे म्हणून त्याच दिवशी. प्रेरणेचा प्रवाह ज्या माध्यमातून गेला पाहिजे त्या माध्यमातून जात नाही. महापुरुषांना जातीचे वारसदार कधीच नसतात. महापुरुषांना असले तर विचारांचे वारसदार असतात. कधीही जातीचे वारसदार, रक्ताचे वारसदार महापुरुषांना कधीच नसतात. असले तर विचारांचे वारसदार असतात. आपण विचारांचे पायी होऊया. ज्ञानभंडारीचे वारकरी होताना शिवाजी महाराजांच्या विचारांची पताका खऱ्या अर्थाने खांद्यावर घेऊन चालता आली पाहिजे. आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांना देव सुद्धा मानत नाही, माणूस मानतो. पुरुषोत्तम, माणसाच्या जन्मात येऊन उत्तम कामगिरी करणारा पुरुषोत्तम मानतो. कारण देव म्हणला की आपल्याकडे देव कसा सांगितला जातो, महादेवाने हलाहल विष प्यायला, तुम्ही एंडोसल्फान पिऊन पहा बरं. श्रीकृष्णाने करंगडीवर गोवर्धन पर्वत उचलला, तुम्ही तांदळाची गुणी उचलून पहा बरं 30 किलोची. गवळणींचे कपडे पडवले श्रीकृष्णाने, आता करून पहा बरं तसं. अध्यात्म कोणत्या पद्धतीने सांगितला पाहिजे ते जास्त महत्वाचं आहे, कर्मकांड जास्त सांगितलं जातं. श्रद्धा योग्य पद्धतीने रुजवली पाहिजे, अंधश्रद्धा बिंबवली जाते. महापुरुष फक्त पूजेचा विषय होतो आणि परमेश्वराला हे शक्य आहे, आपण तर मर्त्य जमाते माणूस आहोत आणि आपल्याला हे शक्यच नाही असं म्हणून फक्त देवाला देवत्व बहाल करायचं आणि मग त्यांना सगळं शक्य, आपल्याला हे करणं शक्य नाही, म्हणजे पराक्रम झाकला जातो. आणि दुर्दैवाने आपण इतक्या अतार्किक जगात आता सध्या आहोत. एक लोटा जल आणि सब समस्या का हल. जिजाऊ साहेबांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला मध्ययुगातून आधुनिक युगात ढकलण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंत तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज यांचा अध्यात्म कुठे सांगितला जातोय आता? यांनी ज्या पद्धतीने अध्यात्माची मांडणी केली आहे त्या पद्धतीचा अध्यात्म कुठे सांगितला जातोय? आता सांगितलं जातंय जास्तीत जास्त कर्मकांड. म्हणून खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार हा जनमानसात पूर्णतः रुजवायला आपण आजही अपयशी करतो आहोत. कारण खरं हिंदुत्व विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, जगभर पसरवण्यासाठी विवेकानंदांनी सांगितले आणि मक्तेदारांनी त्यांची मक्तेदारी सोडावी लागणार आहे. देवाला जे कुलूप लावलेलं आहे ते कुलूप उघडावं लागणार आहे. त्याच्या खांद्या हिंदू धर्माच्या छाटाव्या लागणार आहे, तेव्हा वटवृक्षासारखा हा फोफावणारा हिंदू धर्म आहे. पण तो खऱ्या अर्थाने कर्मयोग, आता बाबांच्या घराला कर्मयोग हवे. ज्ञानयोगातून कर्मयोगाकडे जाताना खऱ्या अर्थाने अध्यात्म व्यवस्थित समजून सांगतात. जिजाऊ साहेबांनी आपल्या शिवबाला कसं सांगितलं असेल बरं? त्यांनी सुद्धा आपल्या बालशिवाच्या मनावरच्या सदरीवर येणारे जे काही प्रश्न होते, शंका कुशंका होता, त्यांना मायाभरले जाप देऊन त्यांचं समाधान केलंच ना. पॅरेंटिंगचा अतिशय आदर्श नमुना म्हणजे जिजाऊ साहेब. बळजोर कंसाच्या छातीवर मान टोकून बसणारा तो श्रीकृष्ण, बकासुराची पाठ तिंबून त्याला ताराज करणारा हत्तीजोड ताकदीचा भीम, धरत्रीने विधवा केलेलं रथचक्र काढण्याच्या खटपटीत असलेला तो कर्ण,
पंख तुटेपर्यंत आणि प्राण जाईपर्यंत झटापट रावणाशी झटापट खेळणारा तो इमानबद्ध जटायू, कैकेयीच्या कारस्थानी मनसुव्याने अयोध्येच्या मुलखाला परांगदा झालेले ते राम लक्ष्मण सीता आणि आपल्या भावाच्या पादुका घेऊन त्याच्या नावाने आयुष्यभर राज्यकारभार करणारा तो भरत, या सगळ्या आसामी मनाच्या सदैवर येऊन कोरल्या जात होत्याच ना शिवबाच्या आणि शंभूराजांच्या. पण मेथड काय वापरली? आखे सबको होती, नजर सबको नाही होती. डोळे सगळ्यांना असतात, दृष्टी सगळ्यांना असेलच असं नाही. आपण त्रिकोण, चौकोन, पंचकोन सगळं शिकतो शाळांमध्ये, दृष्टिकोन शिकता आला पाहिजे. आणि दृष्टिकोन हा विकत मिळत नाही बाजारात, त्याला विकत नाही घेतात, तो कमवावा लागतो, तो रुजवावा लागतो आणि तेव्हा तो डेव्हलप होतो ना. त्याच्यासाठी चिंतन मनन लागतं. अप्लाय छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसंग सगळ्यांना माहिती आहे, ते आता अप्लाय कसे होतील आजच्या काळामध्ये, ते लागू कसे होतील, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना कशा अर्थाने स्वीकारू शकू हे जास्त महत्वाचं आहे. जिजाऊनी कसं सांगितलं असेल बरं? एक उदाहरण, फक्त श्रीकृष्णाचे उदाहरण सांगतो मी, 2-3 उदाहरणं श्रीकृष्णाचे घेतो. असं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवण्यामध्ये जिजाऊंचा जो रोल आहे, त्याचं पॅरेंटिंग आहे, त्या एक उदाहरणावरच एक लेक्चर 2-2 तासाचं होऊ शकतं. बघा, श्रीकृष्णांनी गोपाळकाला केला. आपल्याला ही सगळी गोष्ट माहिती आहे, काल्याचं कीर्तन, आता थंडीचे दिवस आहे, सगळीकडे काल्याचं कीर्तन वगैरे होतं. जिजाऊ साहेबांनी कसा सांगितलं असेल श्रीकृष्ण शिवबाला? जिजाऊंनी सांगितलं, गोपाळकाला हा कशाचं प्रतीक आहे? तर विषमता नष्ट करण्याचं प्रतीक आहे, जातीभेद नष्ट करण्याचं प्रतीक आहे. श्रेष्ठ कनिष्ठ, श्रीमंत गरीब, उच्च नीच, वरच्या जातीचा खालच्या जातीचा, हे सगळं जी आहे ती मोडून काढणारी परंपरा श्रीकृष्णाने सुरू केलेली आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं? सगळ्यांचे डबे एकत्र केले, शिदोरी, न्याहारी, न्याहारी सगळी एकत्र केली आणि सगळ्यांचे डबे एकत्र केले. मग श्रीमंतांचं लय भारी आणि गरिबांचं स्वारी सगळं मिक्स झालं. श्रीमंतांचं लय भारी, गरिबांचं स्वारी सगळं मिक्स झालं. मग न्यूट्रिशन व्हॅल्यू तयार झाली ना. मग प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स काय असेल, मिनरल्स वगैरे, विटॅमिन्स, सगळं मिक्स झालं आणि सगळ्यांना सारखं वाटलं गेलं. सगळ्यांना सारखं माणसं जोडायची असते ना. जिजाऊने सांगितलं की प्रेमाचा मार्ग हा पोटातून जातो, प्रेमाचा मार्ग पोटातून जातो. माणसं जर जोडायची असतील तर 4 प्रकारांनी जोडावी लागतात. एक, प्रेम देऊन, दुसरं भोजन देऊन, तिसरं दान देऊन आणि चौथं सहकार्य करून, मदत करून. 4 माध्यमातून माणसं जोडली जातात आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अशी माणसं जोडली गेली नव्हती. माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, ही भावना निर्माण करणं आजच्या चरकट राजांना शक्य आहे का? इस्पिकचे एक्के जरी असले तरी नाही शक्य. ती भावना केव्हा निर्माण होते? तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे. कुठलीही फेअर अँड लवलीनं नव्हता चेहऱ्यावरचा ग्लो केव्हा येतो? जेव्हा आतून प्युअर असतो माणूस, तेव्हा, जेव्हा आतून शुअर असतो तेव्हा. लाख छुपा दो चाहे जितना राज हो कितना गहरा और दिल की बातें कह देता है असली नकली चेहरा. म्हणजे तुम्ही जो आतून असाल ना तसा तुम्ही बाहेरून दिसणार. किती माणसं गोळा केले. अरे एका हातामध्ये तुळशीपत्र आणि दुसऱ्या हातामध्ये निखारा ठेवून, कोणी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून निघालं आणि कुणी पेटत्या पलित्याला स्पर्श करत निघालं. कोणी औरंगजेबाच्या तंबू चिरून त्याच्या कळसाचा म्हणजे सोन्याचा तंबूचा कळस तोडून आणला. कोणी तुफानी दर्यामध्ये वादळ माजवलं. कोणी स्वतःच्या पोराचं लग्न सोडून गड घ्यायला निघालं. किती नावं घ्यायची? तानाजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजीप्रभू देशपांडे, नरसप्रभू, किती नावं घ्यायची स्वराज्यासाठी. प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. कारण स्वराज्यामध्ये प्रत्येक मावळ्याला राजा इतका मान होता, म्हणूनच शिवराया सगळ्यांचा जानकी प्राण होता. 18 पगड जातींचं स्वराज्य निर्माण केलेलं. शिवाजी महाराजांनी या सगळ्या ज्या 18 पगड जाती आहे, शिफारस पाहून नगरसेवक केले का? बिनविरोध नगरसेवक शिफारस पाहून. मग मला सांगा, मग लोकशाहीची गरज काय? मतांची गरज काय? मतपेटीची, बॅलेटची गरज काय? लोकप्रतिनिधी या शब्दाचा अर्थ काय? लोकांच्या मधून निवडून येणारा तो लोकप्रतिनिधी आहे. लोक त्याला निवडून देतील, लोक मतदान करतील तेव्हा तो निवडून येईल ना. तो डायरेक्ट निवडला जात असेल, बिनविरोध असेल, तर तो लोकांच्या किती कामात येईल हा पण प्रश्नचिन्हाचा भाग आहे की नाही. शिवाजी महाराजांनी स्किल पाहून, नॉलेज पाहून, निष्ठा पाहून माणसं निवडली आहे. कोणीतरी जहागीरदाराने सांगितलं, जमीनदाराने सांगितलं, मातब्बराने सांगितलं आणि म्हणून त्याची निवड केली असं कधी केलं नाही. बघा किती जातीचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांकडे. रायरीचा किल्ला म्हणजे रायगडचा किल्ला, पहिला किल्लेदार रायबा महार होता. कोळी समाजाचा मायनाक भंडारी, आर्मर
प्रमुख करून टाकलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. लोहार समाजाचा संभाजी कावजी कोंढाळकर, अफजल खानाचं शिर कापून आणणारा लोहार समाजाचा संभाजी कावजी कोंढाळकर होता. नाभी समाजाचे जिवाजी महाला, शिवाजी काशीद नाभी समाजाचे होते. मदारी मेहतर समाजाचा होता. हिरोजी फर्जन, बाजी प्रभू समाजातले होते बाजी प्रभू देशपांडे. रामोशी समाजाचे बहिर्जी नाही, हेर खात्याचे प्रमुख होते. नूर खान पहिला सरनोबत मुसलमान होता. काझी हैदर पहिला वकील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील मुसलमान होता. दर्या सारंग दौलत खान मुसलमान होता. वामनदादा कर्डकांची फार सुंदर कविता आहे आणि त्या कवितेत ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे असा आमचा राजा होता माणुसकीची खान, बांधित होता मंदिर मस्जिद तेथे आम्ही येथे मंदिर, अशा शिवाच्या चरणी झुकते सदैव आमचे शिर. आणि असाच आमचा राजा होता माणुसकीची खान आणि आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पाहून माणसं गोळा नाही केली ना, म्हणजे हे समीकरण समजणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवाला जीव देणारी माणसं तयार झाली. नाहीतर तानाजी मालुसरेला पण आजच्या काळात कोणीतरी अडवलं असताना सांगितलं असतं का कोण जाहीर राहणार आहे, तो म्हणले गडले वाज जाहीर राहणार तुला म्हणजे आंदोलना लगेच सोडी सर लय काळ तर तंबाखू बसाडे. तानाजी मालुसरेला 7वा वेतन आयोग माहिती नव्हता, 8वा वेतन आयोग माहिती नव्हता. पगाराच्या कुंटीला मावळ्यांनी आपली निष्ठा टांगलेली नव्हती. आता तर विष्ठा खाऊन निष्ठा विकणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेली आहे. नीती, तत्व, संस्कार अशा गोष्टी आता फक्त पुस्तकात आणि व्याख्यानात शिल्लक राहिल्यासारखं वाटतंय दुर्दैवाने. आणि म्हणून शिवाजी महाराज कालातीत आहेत. शिवाजी महाराज सदैव चलनीय आहेत. शिवाजी महाराज प्रत्येक काळाला मार्गदर्शन करणारे आहेत. म्हणून शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतात. जिजाऊनी या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. गोवर्धन पर्वत उचलण्याची गोष्ट आहे. गोवर्धनाचं चिन्ह काय पाहतो आपण? छत्रपती शिवाजी महाराजांना कसं सांगितलं असेल जिजाऊनी की श्रीकृष्णाने फक्त करंगडीवर गोवर्धन पेरला, पण आजूबाजूला काठ्या आहेत ना लोकांच्या. मग जिजाऊनी मेथड काय सांगितली? एक है तो सेफ है. बरोबर. जिजाऊनी मेथड सांगितली, संघटनेचं महत्व सांगितलं, एकतेचं महत्व बिंबवलं छत्रपती शिवाजी महाराजांवर. आणि सकारात्मकता, तुम्ही एकटे माणूस एकटा चालला ना तर फक्त अंतर चालतो हो, पण संघटनेने चालला तर तुम्ही मंजिल ध्येय गाठतात. म्हणजे तुम्ही सोबत चालला तर ध्येय गाठतात. याला नेल्सन मंडेलांनी अतिशय सुंदर शब्द दिला आहे, उबंटू. म्हणजे ते एकदा आफ्रिकेच्या जंगलात गेले, तिथे एका आदिवासी पाड्यावरती त्यांना काही मुलं दिसली. मग त्यांनी काय केलं, एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली आहे ना असे सगळे चॉकलेट्स ठेवले, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे 500 रुपयाच्या चॉकलेट्स पासून ते 1 रुपयाच्या चॉकलेट पर्यंत अशा सगळ्या चॉकलेट्स होत्या. आणि मुलांना सगळ्यांना गोळा केला आणि सांगितलं की जो कोणी 1 नंबर तिथे पोहोचेल त्याला मोठ्यात मोठी चॉकलेट घेता येईल. जे कोणी आधी आणि लवकर पोहोचतील ना त्यांना एकदम महागड्या भारी भारी असे चॉकलेट घेता येतील. आणि जो सर्वात शेवटी पोहोचेल त्याला मध्ये 1 रुपयाची 2 रुपयाची चॉकलेट मिळेल. म्हणजे आता ईर्ष्या निर्माण व्हायला हवी ना. माणसाच्या मनामध्ये लोभ मोह हे बालपणी नसतात खरं तर, मोठ्यापणी ते आपोआप पेरले जातात. वातावरणाचा परिणाम असतो ना तो. आपल्या आसपास जे काही दिसतं घडतं आणि त्याचा इम्पॅक्ट हा समाजावर होत असतो आणि समाजाचा घटक आपण सगळे असतो. मुलांनी काय करावं? मुलांनी स्पर्धेत सहभाग तर घेतला, पण एकमेकांचे हात धरले आणि एकमेकांचे हात धरून ते सगळे त्या झाडापर्यंत गेले. त्या परडीतले मस्त चॉकलेट्स त्यांनी समान हिस्साने वाटून घेतले. तेव्हा नेल्सन मंडेलांनी एक अतिशय सुंदर शब्द वापरला, उबंटू. मराठी सिनेमा पण आहे त्याच्यावर आलेला. उबंटू म्हणजे काय? आम्ही आहोत म्हणून मी आहे. आम्ही आहोत म्हणून मी आहे. मला व्हॅल्यू काय? आपल्या सगळ्यांमुळे मला व्हॅल्यू आहे. तुम्ही ऐकणारे आहात म्हणून आम्ही बोलणारे आहोत. जर तुम्ही ऐकणारेच नाही तर बोलणाऱ्याला अर्थ काय? म्हणून तुमच्या सगळ्यांमुळे मला अर्थ आहे. म्हणून मी नाही तर आम्ही इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून जिजाऊने शिवबाला समजून सांगताना सांगितलं, श्रीकृष्णाला यशोदा मैयाने सांगितलं असेल, बाळा नामा निराळा राहा. श्रीकृष्णाने करंगडीवर म्हणजे मी फक्त सहकार्य केले, बाकी तुमच्या लाटा खाल्या, सगळ्यांचे हात भार लागलेला आहे म्हणून गोवर्धन उचलला गेलेला आहे. मी नामा निराळा आहे. हे सगळं आपण केलंय, मी एकट्याने केलेलं नाहीये. कसं होतं माहितीये का? आपलं एका पासपारद्याला माहितीये, त्याने दाणे टाकलेले असतात कबुतरांसाठी आणि त्या जाळ्यामध्ये दाणे पेरलेले असतात. मग सगळे कबुतर येतात आणि ते दाणे खायला. मोहाला बळी पडणारी लोक तर खूप आहेत ना. लोभाला सावरणे, योग्य वेळेस योग्य क्षणी सावरता आलं पाहिजे माणसाला, आणि ते होत नाही. म्हणून काही हिमालयाच्या उंचीला
पोहोचू शकणारे माणसं छोट्या छोट्या टेकड्या राहून जातात, कारण कुठल्या तरी लोभाला बळी पडतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असामान्यत्वाचे क्षण येत असतात, पण दुर्दैवाने आपल्याला ते ओळखता येत नाही, योग्य वेळेस ते स्वीकारता येत नाही, त्या म्हणजे वेळेची संधी करता येत नाही, संधीचं सोनं करता येत नाही, आणि म्हणून आपण जन्माला आला आणि आपला ड्युटी करूनच मेला, अशी सगळी कंडिशन होते. आणि असामान्यत्वाला जे पोहोचतात ते मग या सगळ्या असामान्य क्षणांना संधीचं सोनं करून घेतात. ते फासेमार द्या म्हणजे तिथे ते सगळे पक्षी अडकतात. मग त्याच्यातला एक बुजुर्ग असतो, बाबा चंद्राद्री बाबा आपल्यासारखे बुजुर्ग व्यक्ती असतो, आणि तो म्हणजे पक्षी असतो, तो सांगतो की ठीक आहे, आता आपल्याकडनं चूक झाली, का झाली याच्यावरती चिंतन करण्यापेक्षा आता याच्यातून मार्ग काढणं महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या बोटीला जर छिद्र पडलेलं असेल तर कोणामुळे पडलं यावर आढळ बसण्यापेक्षा आता ते बुजवायचं कसं यावर सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे ना. आणि मग त्या बुजुर्ग मोठ्या वृद्ध अशा पक्षाने सांगितलं की चला आता सगळ्यांनी एकत्र ताकद लावा आणि सगळे आता एक साथ उडा. सगळे उडायला लागते, एकदम उंच उड्डाण घेत मग अचानक पारद्याला माहिती असते जास्त अंतरावर उडू शकणार नाही, कारण त्याला माहिती आहे याच्यामध्ये काही जण असे असतात की त्यांना मीपणा जास्त येतो, त्यांचा युगो म्हणजे युगो ऍक्टिव्ह होतो, आणि ते प्रत्येक जण विचार करायला लागतात माझ्यामुळे हे सगळं शक्य आहे, मी तुमच्यातला दांडगा आहे, मी तुमच्यातला मग श्रीमंतीने दांडगा आहे, पदाने दांडगा आहे, प्रतिष्ठेने दांडगा आहे, असे दांडगे असतात सगळीकडे. आणि मग ते असं म्हणायला लागतात की माझ्यामुळे हे सगळं शक्य झालं, मी ताकद लावली म्हणून आपण उडू शकतो. आणि असं करता करता प्रत्येकाने आपली ताकद दिली सोडून आणि ते जाळ्यासकट खाली पडले आणि पकडले गेले. म्हणजे काय, मी केलं असं म्हणण्याविषयी आम्ही केलं असं म्हणणं जास्त महत्वाचं आहे. बघा जिजाऊ अतिशय पद्धतशीरपणे सहेतुक सिस्टमॅटिकरित्या शिवबाच्या मनावरती हे सगळे संस्कार या मेथडने करत होते. ॲज पॅरेंटिंग, आईबाप होणं सोपं आहे, पालक होणं फार कठीण आहे, आणि प्रॉपर पद्धतीने पालक होणं खूपच कठीण आहे. दुसरा पर्याय काय सांगितला जिजाऊने याच उदाहरणातला, की ते वरुण देवाने नाकारलं की मी आता पाऊस म्हणजे खूप धोधो म्हणजे वरुण देवाची पूजा नाकारली गावकऱ्यांनी, आणि पूजा नाकारल्यामुळे वरुण देव हर्ट झाला आणि माझी पूजा सोडून दुसऱ्याच कोणाची तरी पूजा करतायत म्हणून मी आता कोपतोय. ओके ठीक आहे. आणि मग अशा वेळेस जिजाऊ बघा, कोणी कितीही बलदंड असो, शक्तिशाली असो, ताकदवर असो, पण तो अन्याय करणारा असेल ना तर त्याचा विरोध संघटित होऊन केला पाहिजे. मग ईडी लावू का सीडी लावू, पण तुम्ही प्युअर पाहिजे, तेव्हा तुम्ही शुअर राहू शकता. बरोबर आहे की नाही, तुम्ही प्युअर असले पाहिजे. आणि या माध्यमातून समजून सांगितलं गेलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनाच्या सदरेवर एक एक पुराणातला महापुरुष येऊन दाखल होत होता. आणि म्हणून सगळी माणसांसाठी शिवाजी महाराज ही लढत, माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे, तुझ्या संकटांशी इथे मी लढावे, दुःख सारे तुझे गळूनी पडावे, एकाने हसावे लाखाने रडावे, इथे सारे सारे असे ना उरावे. काय जबरदस्त आहे. आणि शिवाजी महाराज या पद्धतीने घडत गेले ना, आपोआप माणूस आकाशातून पडला महापुरुष झाला असं कधी होतं का? ती हळद हो गोरी होत नाही कधी. संस्कार सिस्टमॅटिक पद्धतीने रुजवावे लागतात, तेव्हा माणसामध्ये परिवर्तन घडून येतं. दहीहंडी हा काय प्रकार आहे? जिजाऊ महासाहेबांनी कसा समजून सांगितलं असेल की साठेबाजीच्या विरोधात आंदोलन झालं पाहिजे. इथे शेतमालाच्या शेताला भाव मिळत नाही आणि तिकडे कोणीतरी साठवून ठेवतंय, इकडे आपली लेकरं उपाशी मरतायत, पोटाला भाकरी नाहीये, त्यांच्यासाठी आता तुला काहीतरी नेतृत्व, कोणाला तरी तर लिडरशिप करावी लागेल की नाही, कोणाला तरी नेतृत्व करावं लागेल की नाही. आणि पद्धतशीरपणे सांगितलं, अन्याय करणारा किती मोठा आणि बलदंड असू द्या, आपल्या पोटाची भाकरी जर कोणी पडवत असेल, आपल्या तोंडचा घास जर कोणी पडवत असेल ना, त्याला धडा शिकवला पाहिजे. सांगा आम्हाला बिर्ला टाटा बाटा कुठे आहे हो, सांगा धनाचा साठा त्यामध्ये आमचा वाटा कुठे आहे हो. सगळ्यांसाठी सगळं मिळालं पाहिजे ना. एकाने हसावे लाखाने रडावे, जुने सारे सारे इथे ना उरावे. आणि शिवाजी महाराजांनी मग काय केलं, ते सगळं कुपोषित बालकांना ते नवनीत दिलं. हा संदेश जेव्हा जिजाऊ समजून सांगतात, असं बघा श्रीकृष्णाच्या कितीतरी क्वालिटी समजून सांगितल्या. मी फक्त 2-4 उदाहरणे तुमच्या समोर मांडतोय की जिजाऊंचं पॅरेंटिंग काय होतं आणि शिवाजी त्यामुळे कसे त्यांच्यातलं दिव्यत्व जागृत करण्याचं काम जिजाऊ महासाहेबांनी अत्यंत पद्धतशीरपणे केलं. श्रीकृष्णाचं कम्युनिकेशन स्किल, कोणाला केव्हा जवळ घ्यायचं, कोणाला केव्हा दूर करायचं, लोकांमध्ये आत्मविश्वास कसा पेरायचा, त्यांच्यात फूट कशी पडावी, किती उदाहरणांमध्ये श्रीकृष्णाची उदाहरणं दिलेली असतील. एकदा युद्धाचा शेवट होता, त्या युद्धाच्या शेवटच्या क्षणी
दुर्योधनाला त्याच्या आईने गांधारीने सांगितलं की मी डोळ्यावरची पट्टी सोडणार आहे आणि त्यावेळेस तुला पूर्ण लहान बाळ जसं असतं तसं निर्वस्त्र होऊन यायचंय. आणि जेव्हा हे श्रीकृष्णाला समजतं तेव्हा श्रीकृष्ण आपल्या कम्युनिकेशन स्किलचा अत्यंत चपकलपणे उत्तम वापर करतात. बरोबर, म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी वापरलेलं त्यांचं वक्तृत्व कौशल्य, संभाषण कौशल्य, कम्युनिकेशन स्किल अतिशय महत्वाच्या पद्धती शिवाजी महाराजांनी त्याच तर पद्धतीने यूज केलेला आहे ना सगळीकडे. एवढे त्यांच्या विरोधातले, त्यांच्यापेक्षा बुजुर्ग, त्यांच्यापेक्षा जुने मातब्बर असे सरदार होते, त्यांना स्वराज्यात सामील करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कशा स्किलचा वापर केलेला असेल वक्तृत्व कलेचा. इकडे 10,000 20,000 शत्रूचे म्हणजे सैनिक आहेत, लष्कर आहे, आणि इकडे फक्त 1,500 त्यांच्याकडचे जवान आहेत, मावळे. यांच्या मनामध्ये आत्मविश्वास पेरण्यासाठी, कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या वक्तृत्व कलेचा कसा वापर केला असेल, किती जबरदस्त वापर केला असेल. जिजाऊंनी पद्धतशीरपणे सांगितलंय की बाळा, कुठे बोलावं आणि कुठे बोलू नये हे माणसाला समजलं पाहिजे. कारण जेव्हा द्यूत खेळताना पांडव आपल्या बायकोला त्या खेळण्यामध्ये जुगार म्हणून लावत होत्या, तेव्हा हे जे बुजुर्ग बसलेले होते सगळे, पितामह भीष्मांपासून द्रोणाचार्यापर्यंत, हे सगळे शांत बसले. म्हणजे जिथे बोलायला पाहिजे होतं तिथे बोलले नाही. तिथे जर कान धरला असता नातू पंतूचा, पुतण्याचा, शिष्याचा, विद्यार्थ्याचा, तर महाभारत घडलं नसतं. बरं ठीक आहे, तिथे बोलले नाही. त्याच्यानंतर तिचं वस्त्रहरण भर सभेमध्ये करण्याचा प्रयत्न केला गेला. हे केवढं मोठं पातक आहे. तेव्हा बोलले नाही. अरे यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच लक्ष्मीचा वास आहे, तिथेच बरकत आहे, तिथेच समृद्धी आहे. आणि असंही ज्या ज्या घरांमध्ये जो नवरा आपल्या बायकोला बरोबरीचं समजतो ना, त्याच घरांमध्ये समृद्धी आहे. ज्याची बायको नीट त्याच्या घरी सोन्याची ईट, असं आपल्याकडे म्हण आहे की नाही. लेख तुकोबाची ओवी, लेख ज्ञानोबाची ओवी, लेख तुकोबाची गाथा, आणि जिथे लेकीचा सन्मान तिथे टेकवितो माता. ज्या ज्या घरांमध्ये, ज्या समाजात, ज्या संस्कृतीत महिलांचा सन्मान केला जातो ना, त्या संस्कृतीचा, त्या घराचा, त्या समाजाचा, त्या देशाचा विकास होत असतो. नाहीतर अधपतन हे ठरलेलं आहे. आणि जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होतं तेव्हा श्रीकृष्णच धावून जातो, पण बोललं कोणी नाही. आणि ज्या वेळेस तो काहीतरी जलमहाल वगैरे तयार होतो, आपल्याला माहिती आहे तो जलमहालाची स्टोरी, आणि तो पांडवांनी तयार केलेला असतो, आणि ते पाहण्यासाठी कौरवांना पण इन्व्हाइट केलेलं असतं. मग कौरव दादा दुर्योधन बिचारा येतो आणि त्याचा पाय सरकतो आणि तो पडतो. आता तिथे द्रौपदीला काही बोलायची आवश्यकता होती का? अंधे का लडका अंधा, काही आवश्यकता होती कुठे? माणसाच्या मनाला जर खरचडलं ना, दुखऱ्या जखमेला, तर त्याच्या हातला पशु जागा होतो, हिंस्र पशु जागा होतो. सायकोलॉजी आहे. बरं, त्याचा बिचारा धीर आहे ना तुझा, पडला तर पडला, वर्कलोड असेल, दिवसभराचं टेन्शन असेल, काम करून आलेलं असेल, नाही दिसलं त्याला, चष्म्याचा नंबर वाढलेला असेल, पण हे बोलणं आवश्यक होतं का? म्हणजे जिथे बोलायला नको ते तिथे बोललं गेलं, जे बोलायला नको ते बोललं गेलं, म्हणून महाभारत झालं. म्हणजे जिजाऊ किती पद्धतशीर समजून सांगत होत्या ना. कम्युनिकेशन स्किलचा हा परिणाम काय होऊ शकतो, चांगलं आणि वाईट पण. शब्दांनीच माणसं जोडले जातात आणि शब्दांनीच माणसं तोडले जातात. शब्द जिवारी पण असतात आणि शब्द लागवी पण असतात. असं सगळं जिजाऊ अत्यंत पद्धतशीरपणे बाळ शिवबाच्या मनाच्या सदरेवर येऊन दाखल करत होत्या. आणि शिवबा हळूहळू खऱ्या अर्थाने स्वराज्याचे धनी आणि छत्रपती होण्याचा प्रयत्न करत होते. पण दुर्दैवाने काय माहितीये का, म्हणून मी असं नेहमी म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज मिरवायचा विषय नाही, ते रुजवायचा विषय. रुजवायचा विषय शिवाजी महाराज. पण आता शिवाजी महाराजांसारखं असण्यापेक्षा शिवाजी महाराजांसारखं दिसणं जास्त आवडतंय लोकांना. काय ते अशी तलवारकट मूछ, मस्तपैकी कोरीव दाढी, डोक्यावरती चंद्रकोर, कानामध्ये ती बाळी, बॉडीवर टॅटू, गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो, आणि बॉडीवरचे गाडीवरचे शिवाजी महाराज कुठे कुठे जातात मग? कुठे कुठे जातात? कुठल्या तरी टपरीवर, पानटपरीवर सिगारेट फुकत असतो, जिंदगी को हवा में उडाता चला गया. कुठल्या तरी बार मध्ये बिअरच्या बाटल्या फोडत असतो. ही विटंबना नाहीये का महापुरुषाची? अहो, आपण वारकरी संप्रदायातली लोक आहोत. आपल्या गळ्यामध्ये एक तुळशीची माळा असते, आणि ती माळा जरी आपल्या गळ्यामध्ये असली तरी आपल्याला वाटतं की नाही तो माझा विठोबा माझ्याकडे पाहतोय, त्याचं लक्ष आहे माझ्याकडे. त्यामुळे मटण सुद्धा खात नाही, दारू सुद्धा पित नाही, वाईट कृत्य सुद्धा करत नाही. म्हणजे तो विठोबाचं लक्ष. एक साधी तुळशीची माळ आहे, एक वनस्पतीची माळ आहे, पण मनामध्ये भावना काय आहे? माझा परमेश्वर चारी बाजूने मला पाहतोय, आणि हे पातक माझ्याकडून होणार नाही, त्याला डोळे. ही भावना आपल्या मनामध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराज माझ्या बॉडीवर आणि गाडीवर जर टॅटू लावून फिरत असेल,
तर ही विटंबना नाहीये का? बघतोस काय मुजरा कर आणि शिवाजी महाराजांचा फोटो. शिवाजी महाराजांनी असं कधी कोणाला म्हटलंय बघतोस काय मुजरा कर? अरे तुझी लायकी सिद्ध कर, लोक आपोआप नमस्कार करतील तुला. पात्रता सिद्ध कर ना. हे आमचा नाद करायचा नाही. अरे तुझा कोण नाद करणार आहे? आमचा नादच खुळा. अरे तूच खुळा आहे. मस्त गाड्यांवर भारी लिहिलेलं असतं बरं का, एकदम खतरनाक लिहिलेलं असतं. ओव्हरटेक केली वाघानं, बघतोस काय रागानं. असं लिहिवाय, ओव्हरटेक केली वाघानं, बघतोस काय रागानं. अरे तुला ओव्हरटेकच करायचं असेल तर त्या गाडीला ओव्हरटेक करण्यापेक्षा तुझी ओमनी आहे, त्याची मर्सिडीज आहे, मर्सिडीज घेऊन दाखव ना. बरं, ती कंपनी टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न कर, तेव्हा आपण म्हणू शकतो की तू कर्तबगार आहेस. बघतोस काय रागानं ओव्हरटेक केली. हे जयंत्या पुण्यतिथी येतात ना, तेव्हा माणसाच्या मनामध्ये अशी तेव्हा अशी जयंती अशी भिनते, एकदम उत्सवी वातावरण असतं. आणि महाराष्ट्र आधीपासून उत्सवप्रिय आहे. आणि मग ते असे मेसेज पाठवत राहतात, अजूनही बोथट झाली नाही धार शिवरायांच्या तलवारीची आणि कोणाचीही हिंमत नाही आम्हाला संपवण्याची. पण भाऊ पुढे काय म्हटलंय, घासल्याशिवाय दात नाही तलवारीच्या पातेला आणि मग म्हणा आमच्याशिवाय पर्यायच नाही या भारताच्या मातीला. तेव्हा म्हणू शकतात ना तुम्ही, पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागलं ना. शिवाजी महाराजांची राजमुद्रा मी आता सांगितलं, शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा 1637 सालीच तयार करून टाकली होती. 1642ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती दिली गेली होती. शिवाजी महाराज 1637ला किती वर्षाचे होते? 8वं वर्ष सुरू होतं. 1642ला म्हणजे 12व्या वर्षी राजमुद्रा तयार होती. प्रतिपच्छंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसस्या मुद्रा भद्राय राजते. केवढा गहन अर्थ आहे. आपण आपलं पोरग जर वर्गात पहिलं आलं, या एबी हायस्कूलच्या समजा 8वीच्या 9 तुकड्या असतील, अ ब क ड इ फ ग ह य असल्या काहीतरी, कारण मोठ्या शाळेच्या इतक्या तुकड्या असतातच. दुर्दैवाने आता त्या कमी होत चालल्या पटसंख्या, कारण सगळ्यांनाच इंग्लिश मिडियमला पाठवायचे, सीबीएसईला पाठवायचे, आयसीएसईला पाठवायचे. ओके, पण या 9 तुकड्यांपैकी एका तुकडीत आपलं पोरग पहिलं आलं तरी मायला किती आनंद होतो. बरं, शाळेतून पहिला अशा कित्येक शाळा 40 गावात आहे, असे कित्येक 40 गावासारखे तालुके या जिल्ह्यात आहे, असे कित्येक जिल्हे महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रासारखे कित्येक राज्य भारतात आहे, भारतासारखे कित्येक देश पृथ्वीवर आहे. अशा कित्येक पृथ्व्या गॅलेक्सीमध्ये आणि ते युनिव्हर्स, ते विश्व, या साऱ्या विश्वाने वंदन करावा इतका पोरगा मला महान घडवता आला पाहिजे. विश्ववंदिता काय ध्येय बा, स्वप्न सुद्धा मोठी पाहिली पाहिजे ना. वाघाची शिकार करायचा प्रयत्न केला तर खाली हरिण मिरीण सापडते. आधीच जर समजा सश्याची शिकार करायला गेला तर उंदीर पण हातात लागत नाही. लिमिट के ऊपर सोचो, उम्मीद से ज्यादा सोचो. जेवढा मोठा विचार तेवढं मोठं यश. काय भारी आहे हे सगळं. पण पॅरेंटिंग मध्ये दडलेले हे सगळं सार बघा. म्हणजे संततीसाठी संपत्ती गोळा करत बसण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती घडवणं हे जास्त महत्वाचं आहे. हे आवश्यक नाहीये का? मुलांच्या यशामध्ये आईची उंची सामावलेली असते आणि आईच्या कर्तृत्वात मुलाचं भाग्य दडलेलं असतं. आय रिपीट, मुलांच्या यशामध्ये आईची आणि वडिलांची उंची सामावलेली आहे आणि आई वडिलांच्या कर्तृत्वामध्ये मुलांचं भाग्य दडलेलं असतं, त्यांचं यश दडलेलं असतं. पॅरेंटिंग हा अत्यंत कठीण मुद्दाही नाही आणि अत्यंत सोपा मुद्दा पण नाही आहे. पण त्याच्यासाठी आई वडिलांना बदलावं लागतं ना. मी आता म्हटलं की आखे सबको होते नजर सबको नाही होती. एक उदाहरण सांगतो. इंग्लिश मिडियमची एक स्कूल व्हॅन येणार होती, बस येणार होती आणि 2 आया आपल्या लेकरांना घेऊन उभ्या होत्या. बाजूलाच एक कचरा कुंडी होती. आता त्या कचरा कुंडीत ते ज्या छोट्या मुलांना घेऊन आले होते ते पहिलीचे मुलं असतील आणि त्यांच्याच वयाचे काही मुलं त्या कचरा कुंडीमधून कचरा गोळा करत होते. आता एक आई तिच्या मुलाला काय सांगते माहितीये का? बघ बरं, अभ्यास कर, नाही तर तुझ्यावर पण असे दिवस येतील, तुला पण असा कचरा उचलावा लागेल, इतकं घाण जीवन तुला, इतकं बिघारजोड जीवन तुला जगावं लागेल. बघा दृष्टिकोन. आता दुसरी आई काय सांगते, बाळा बघ किती वाईट अवस्था त्यांची आहे. कशामुळे आहे? त्यांना शिक्षण घेता येत नाही म्हणून, त्यांच्या आईवडिलांकडे पैसा नाही म्हणून. पैसे कशामुळे नाही? त्यांच्या आईवडिलांनी पण शिक्षण घेतलं नाही. तू इतकं चांगलं शिक्षण घे की या लोकांसाठी तुला काहीतरी करता आलं पाहिजे. दृष्टिकोन इम्पॉर्टंट आहे की नाही? म्हणजे आपण घरामध्ये एक आई अशीच बसलेली होती, मस्तपैकी पुस्तक पाहत होती आणि तिचं बाळपण पुस्तक पाहत होतं. दुसरी आई तिच्या शेजारी बसलेली, ती मोबाईल खेळत होती आणि तिचं बाळपण मोबाईल खेळत होतं. आता जी मोबाईल खेळणारी बाई आहे ती पुस्तक वाचणारा बाईला काय म्हणते, तुमचं पोरगं केवढं हुशार आहे,
किती भारी वाचतंय ते. आणि आमचं ऐकतच नाही, नुसतं मोबाईलमध्येच हुशार राहतात ते. आजचा मोबाईल तर सोड पाहिले, बरोबर आहे ना. म्हणजे सासबहूची सिरियल तुला आवडते आणि 10वीच्या वर्षात अभ्यास करणाऱ्या पोरीला सांगते की दरवाजा बंद करा, तुझा अभ्यास कर. कसं काय अभ्यास करेल, तिला पण पाहिजे ना, है की नाही. आधी मायबापांना बदलावं लागतं, आई वडिलांना बदलावं लागतं. 6 मुलं होते जिजाऊ आणि शहाजीराजांना. तसं शहाजीराजांना लग्नाच्या 3 बायका आणि उपस्त्रिया बऱ्याच होत्या. शिवाजी महाराजांना सुद्धा लग्नाच्या 8 स्त्रिया होत्या. शिवाजी महाराजांना सुद्धा 6 लेकरं झाली, 4 मुली आणि 2 मुलं, राजाराम आणि संभाजी. आणि शहाजी राजांना सुद्धा जिजाऊंपासून 2 लेकरं झाली, संभाजी, थोरले संभाजी आणि स्वतः शिवाजी महाराज. त्याच्यानंतर एकोजी म्हणजे वेंकोजी राजे तुकाबाईंपासून झालेले. आणि नरसाबाई नावाची 3री पत्नी होती, तिच्यापासून झाले संताजी. आणि ज्या उपस्त्रिया होत्या त्यांच्यापासून मग झाले त्यांना भिवजी, प्रतापजी, प्रधानजी आणि शेवटी कोयाजी. अशी मुलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावंडांपैकी होते. म्हणजे शहाजी राजांच्या लेकरांची नावं सांगितली मी तुम्हाला. त्यांच्या सोयरिकी वगैरे या आणखी मोठ्या गोष्टी आहेत, त्या आता इथे व्याख्यानाचा विषय नसल्यामुळे ते सांगत नाही. पण पॅरेंटिंगचा हा मुद्दा बघा. अशा आपल्या लेकरांना शिवाजी जेव्हा बनवतो ना आपण, आता आपल्याकडे महाराष्ट्रात म्हण आहे ना, शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात. पोराचं नाव शिवाजी ठेवतात, पण तिकडे जाऊ नको बरं, तिथे हात असतो, काय की नाही, उडी मारू नको बरं, पाय तुटेल. आपण असा विचार करतो. मग तू कसा शिवाजी बनणार आहे. म्हणजे सहलीला जर आपल्या शिवाजीला पाठवायचं असेल तर त्याला मध्यभागी बसवतात, सीटमध्ये मध्यभागी बसवतात. म्हणजे इकडून टोच लागो का तिकडून टोच लागो, मध्ये आपला शिवाजी सुरक्षित राहायला पाहिजे. कसं काय महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा म्हणजे शिवाजी महाराज बनवू शकणार आहे. अहो 350 म्हणजे 395 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या आणि अवघं 50 वर्ष आयुष्य जगलेल्या या महापुरुषांनी असं काय केलं की आजही आपण त्यांचे पाय धरतोय, त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करतोय. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचा मान, मनगट, मस्तक, मनका आणि मेंदू परिपक्व केला. जो येईल त्याच्यासह आणि जो येणार नाही त्याच्याशिवाय हे स्वराज्य तुमच्या आमच्या पदरात टाकलंय. जो आडवा येईल त्याला प्रसंगी आडवा करून स्वराज्याची निर्मिती केलेली आहे. कारण हेतू शुद्ध आहे. रंजल्या गांजल्यांसाठी स्वराज्य आहे. माया बहिणींची अब्रू शाबूत राहावी म्हणून स्वराज्य आहे. हे स्वराज्याचा हेतू शुद्ध आहे. बघा शिवाजी महाराजांच्या आधी काही मातब्बर लोक नव्हते, पराक्रमी शूरवीर लोक नव्हते, श्रीमंत वतनदार वगैरे नव्हते, पंडित विद्वान वगैरे लोक नव्हते, तर्कशास्त्र वगैरे असे काही विषय नव्हते का? होते. शिवाजी महाराजांच्या हजारो वर्ष आधीपासून होते. पण स्वराज्य निर्माण नाही करू शकले कारण यांचा अतिशय योग्य उपयोग करताना त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची बीजं रुजवण्याचं काम आणि त्यांचा स्वातंत्र्यासाठी अत्यंत महत्वाचं योगदान मिळवण्याचं काम फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण वेगळं ठरतंय. विचार समजला? म्हणजे शिवाजी महाराज इतर सगळ्या राजे महाराजांपेक्षा मोठे काय, त्यांच्यापेक्षाही श्रीमंत, मोठे, बलदंड, पराक्रमी, चक्रवर्ती असे अनेक सम्राट होऊन गेले ना. पण हे स्वातंत्र्याचं बीज पेरण्याचं, रुजवण्याचं आणि या सगळ्या विद्वानांना, वीरांना, शूरांना, तेजपुंज लोकांना अतिशय एका माळेत होण्याचं काम जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 45 वर्ष आपल्या माऊलीचा आशीर्वाद लाभलेला आहे. याची देही याचा डोळा 6 जून 1674चा राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा जिजाऊंनी पाहिलेला आहे. आणि नंतर रायगडावरती पाचाडला देह ठेवलेला आहे जिजाऊ महासाहेबांनी. महापुरुषांचं वय कसं मोजायचं असतं? सर्वसामान्य माणसाचं वय आणि महापुरुषांच्या वयात काय फरक आहे ना? सर्वसामान्य माणसं जन्माला येतात आणि मरतात, हे त्यांचं वय. पण मेल्यानंतर किती वर्ष स्मरणात राहतात, किती वर्ष लोकांच्या लक्षात राहतात, हे महापुरुषांचं वय असतं. म्हणून आज आपण अभिमानाने म्हणू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज 395 वर्षाचे होत आहेत. आपल्या घरांमध्ये कोणाची जयंती पुण्यतिथी केल्याचं काही आठवतं का आपण? आपले पंजोबा, खापर पंजोबा, इथे जर आता एखाद्या मुलाला विचारलं, हा बेटा तू उभी राहा बरं, ती हा उभी राहा बेटा, सहज मी एक कॉमन प्रश्न सगळ्यांसाठी विचारतोय, तुझ्या खापर पंजोबाचं नाव सांग बरं. खापर पंजोबा, आता खापर पंजोबा काय हेच माहिती नाही, बरोबर ना? साधी गोष्ट, हेच माहिती नाही. बस काय बस. म्हणजे आपल्या लेकरांना अजून खापर पंजोबा या शब्दाचा अर्थ माहिती नाही, त्याचं नाव माहिती नाही, त्यांचे चेहरे कुठे आठवणार, चेहरेच आठवलेली पराक्रम कुठे आठवणार. इथे कोण कमी पडतंय? आपण कमी पडतोय त्यांच्यापर्यंत आपल्या पूर्वजांचा पराक्रम पोहोचवण्यासाठी. आपल्यापर्यंत पोहोचला नाही कारण आपले वाडवडील कमी पडले.
त्यांच्या आधीच्या पूर्वजांचा पराक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मग याला दोषी कोण आहे? आणि शिवाजी महाराजांचं मात्र 395 वर्षानंतर सुद्धा आपण जयंती साजरी करतोय. कारण का? आपल्या पूर्वजांनी पण काय केलंय? फारसं आपल्यासाठीच केलंय सगळं काही, जे काही असेल 12 बिघारा नंबर म्हणा, है ना, आपले नंबर वाढवले. 12 माय बाली 10 बोली, माझीच गाडी माझीच माळी माझ्या बायकोची गोलगोल चालली. बऱ्याच लोकांचं आयुष्य तर असंच गेलं ना हो. आणि मग यांची कसली जयंती पुण्यतिथी? यांच्यासाठी सर्वपित्री अमावस्या. एका दिवशी तंबाखू खातो का? वोट टाकते जात तंबाखू, है ना, दारू पितो का? वोट टाकते जात दारू. असं पण आघारी आहे की नाही? आघारी टाकण्याचे प्रकार आहे की नाही? म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे, अरे जे स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणीच मरतात, पण जे दुसऱ्यांसाठी जगतात ते मेल्यानंतरही जिवंत राहतात. आता राणा प्रताप आणि शिवाजी महाराज हे अकबरासमोर आणि औरंगजेबासमोर जर यांची तुलना केली तर सगळं एक पॉवर, मनी पॉवर, मसल पॉवर, मॅन पॉवर, माइंड पॉवर, अशा सगळ्या एम पॉवरचा जर विचार केला तर तुलनेने आर्थिक दृष्ट्या, सांपत्तिक दृष्ट्या, बळाच्या दृष्टीने, लष्कराच्या दृष्टीने जर विचार केला तर शिवाजी महाराज आणि राणा प्रताप अकबर आणि औरंगजेबाच्या समोर खूप मोठे होते का? पण तरी त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केल्याचं कुठे पाहिलंय तुम्ही? अकबराची जयंती पुण्यतिथी इथे भारतात जाऊ द्या, तिकडे इराण, इराक, अफगाणिस्तान, काबूल, कंदाहार, पाकिस्तान इथे साजरी झाल्याचं कधी ऐकलंय? महान द ग्रेट अकबर वगैरे वगैरे असं खूप जयंती साजरी झाल्याचं कधी ऐकलंय का? नाही. कारण जर तुलना केली तर चारित्र्य, श्रीदाक्षिण्य, प्रजाहित, जनतेबद्दल कळवळा आणि सगळ्या लोकांचं भलं करण्याची मनामध्ये असलेली उर्मी, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर महाराणा प्रतापांच्या समोर अकबर रुपया 4 पण नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर हा औरंग्या 1.5 दमडीचा सुद्धा नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप आपल्याला स्मरावे लागतात, प्रातस्मरणीय. अहो, कुठलीही दळणवळणाची साधनं नसताना, इंटरनेट, मोबाईल, हेलिकॉप्टर, विमान असलं काही नसताना रामराज्य निर्माण केलं ना, पद्धतशीरपणे निर्माण केलं. बघा, यशस्वी झालेल्या माणसाची आपल्याला पाळंमुळं ही समजली पाहिजे. आपल्याला त्यांचं यश दिसतं, पण त्यांचा प्रवास समजला पाहिजे. भूक लागणे आणि भूक भागणे, तहान लागणे आणि तहान भागणे, याच्यामध्ये जो प्रवास आहे ना, तो खरा प्रवास आहे. आणि तो प्रवास समजला पाहिजे. सुरुवात कुठून करावी? यशस्वी म्हणजे अनुभवी माणसाकडून शिकलं पाहिजे, आणि शेवट कुठे कसा करावा हे अनुभवी म्हणजे यशस्वी माणसाकडून शिकलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचं चरित्र अनुभवी पण आहे आणि यशस्वी पण आहे. बघा ना, सगळ्या शाळा म्हणजे अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विदर्भातली इमादशाही, कर्नाटकाच्या बिदरची बरीचशाही, जंजिऱ्याचा सिद्धी, दिल्लीचे मोगल, मुंबईचे इंग्रज टोपीकर, पोर्तुगीज, गोव्याचे वगैरे सिद्धी, हफशी, केवढे लोक सगळ्याच बाजूने स्वराज्यावरती एकाच बाजूने लांडगेतोड करत होते की नाही? स्वराज्यावर एकाच बाजूने सगळे चालून येत होते की नाही? आणि अशा परिस्थितीत हा महापुरुष हतबल कसा झाला? हा गलित गात्र कसा झाला? इथे तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी लगेच रेंडो सरपान पिणारी लोक आहेत. साधं पोरचं लग्न होत नाही म्हणून लगेच फास घेणारी लोक आहेत. या महापुरुषाला असं का वाटलं नाही? जेव्हा घरच्या कर्त्या पुरुष म्हणजे घरावरती संकट येतात तेव्हा घरातल्या कर्त्या पुरुषाने हातपाय गाडून चालत नाही. याचा उत्तम आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र. म्हणून शिवाजी महाराजांची विचारांची लस स्वतःमध्ये टोचून घ्यावी लागणार आहे. आपल्या दळावर आपलंच मस्तक पाहिजे, आपल्या मस्तकात आपलाच मेंदू पाहिजे, आणि आपल्या मेंदूचा रिमोट कंट्रोल सुद्धा आपल्याच हातात पाहिजे. कोणी पण ऐरा गैरा नंतू खैराने यावं, आपला रिमोट हातामध्ये घ्यावा आणि बटन दाबावं, मग आपलं चॅनल चेंज व्हावं. यांच्यात रुजणार नाही. पडीक जमिनीत किती पण दाणे फेकावं, कसं काय पीक येणार? सुपीक लागेल ना जमीन. म्हणून महापुरुषांचे विचार खऱ्या अर्थाने संक्रमित करावे लागतील, ते रुजवावे लागतील, योग्य पद्धतीने रुजवावे लागतील. 2 शब्दाचा मंत्र. ह्या काही सगळ्या गोष्टी जर पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे जाणे, आग्र्यावरून एक माणूस न गमवता सही सलामत सुटून येणे, पहाडी अफजल खानाच्या कैदेतनं सगळी लोक वाचवून, विशेष म्हणजे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणे, या सगळ्या गोष्टी पंचतंत्रातल्या गोष्टी आहे का? इसाप नीतीतल्या गोष्टी आहे का विक्रम वेताळातल्या गोष्टी आहे? म्हणजे एखाद्या अलादीनचा दिवा जसा असतो तसा दिवा शिवाजी महाराजांना सापडला का? की तो दिवा घासल्याबरोबर त्याच्यातला जीन बाहेर आला आणि बोल मेरे आका तुम्हारे लिए क्या करू?
बुद्धाने 1000 वर्षापूर्वी संदेश दिलाय, आत्मदीप भव, आत्मदीप भव, म्हणजे तूच तुझा दिवा हो. अशा कार्यक्रमातनं, अशा व्याख्यानातनं, चांगल्या पुस्तकातनं, चांगल्या माणसांच्या माध्यमातून तुमच्या पावलापुरता प्रकाश निर्माण करा आणि सूर्य होण्याच्या दिशेने प्रवास करा. तूच तुझा दिवा हो. कारण कुठली सोनपरी येणार नाही बेटा, आणि तुम्हाला JEE मध्ये डायरेक्ट टॉप करून दाखवणार नाही, नीट मध्ये डायरेक्ट पैकीच्या पैकी मार्क देणार नाही है ना. कुठला झाला तुमचा दिवा, छोटा भीमला किती पण तुम्ही ते मोठे लड्डू खाऊ आला है ना, पोकेमॉनला कधी स्पायडरमॅनला आला, काही उपयोग नाही. जेवढे कष्ट तेवढे फळ, हा सिद्धांत युनिव्हर्सल रूल आहे ना. जेवढी ज्याची लायकी तेवढं त्याला फळ. आपली लायकी सिद्ध करा है ना. जो जितका आपली बुद्धी चालवल्याशिवाय, घाम गाळण्याशिवाय कोणाला काहीही मिळालेलं नाही, हा इतिहासाचा दाखला आहे. जेव्हा आपल्यावरती कुठलाही प्रसंग आला तेव्हा फक्त शांत मनाने डोळे बंद करायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि मनात विचार करायचा, आज माझ्या जागी जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर कसे वागले असते. माझ्यावर जे संकट आलंय त्या संकटांचा मुकाबला प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा केला असता. आणि पाहता पाहता तुम्हाला उत्तर सापडल्याशिवाय राहणार नाही, ऑल इज वेल झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला प्रश्नच पडत नाही ना. आपण त्या आता जर नाही आवडलं लगेच पुढे पुढे सरकवणारे लोक आहेत. म्हणजे इतकं कॉन्सन्ट्रेशन आपलं लूज झालेलं आहे. पूर्वी काय पेशन्स होते ना लोकांकडे. बैलगाडीवर 10 दिवस, मी माझे मित्र आहेत कुंदन, त्यांच्याबरोबर विचार करत येत होतो. बैलगाडीवर 8-10 दिवस नातेवाईकांकडे जायचे, तो प्रवासच चालू राहायचा, पण कोणालाच घाई नव्हती. आता सगळीच घाई झालेली आहे मरणाची. इतकं मोबाईलवर काही आलं सोशल मीडियाचं की लगेच आपण नाही आवडलं लगेच पुढे. आणि म्हणजे कोणत्या मार्फत आवडत नाही त्या वेगळ्या गोष्टी, आणखी त्या काही शोधात बसायचं, त्याची चिरपाड करायची गरज नाही. प्रश्नच पडत नाही ना आपल्याला. कारण आपले आदर्श बदललेत. आता आपले आदर्श कोण आहेत? नेते किंवा अभिनेते. सेलिब्रिटी कोण आहेत आज आपल्यासाठी? तेच आहेत ना. भुके गंगा चेहऱ्यावरती सुष्मिताचे स्मित आहे आणि शुष्क कोरड्या ओठांवरती ऐश्वर्याचे गीत आहे. देवीपेक्षा श्रीदेवीला सध्या जास्त भाव आहे आणि सध्या तरी संत नव्हे श्रीमंतांनाच नाव आहे, श्रीमंतांनाच भाव आहे. काय कठीण आहे ना. पूर्वी नेपोलियन एकदा असं म्हणाला होता की मला कुठल्याही गल्लीमध्ये माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधा आणि कोणत्याही देशात कोणत्याही गावाच्या गल्लीत मला सोडून द्या. त्या गल्लीतली छोटी छोटी शाळकरी मुलं ज्या प्रकारच्या गाणी म्हणतात ना, त्याच्यावरून मी त्या देशाचं पुढचं 25 वर्षाचं भविष्य सांगू शकतो. बघा, माझ्या डोळ्यावर पट्टी बांधा आणि कोणत्याही गल्लीत सोडा, त्या गल्लीतली मुलं कोणत्या प्रकारची गाणी म्हणतात याच्यावर मी पुढचं 25 वर्षाचं भविष्य सांगू शकतो. झुमकावाली पोर नदी तडीले चालनी, किती प्रकारची गाणी पोरांच्या तोंडी आहेत माहितीये का. अभ्यासातल्या कविता पाठ नाही आहेत सध्या. चित्रपटातली गाणी, वाय दिस कोलावरी डे पासून शांताबाई पर्यंत सगळे गाणी होते. काय गाणी होते हो पूर्वी. देखो मुल्क मराठों का है जहां शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था, वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, और इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. वंदे मातरम. आपल्या देशासाठी बलिदान देणारे लोक तयार होणार नाहीत. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे युद्धामुचे सुरू असं म्हटल्याबरोबर का राष्ट्रभक्त देशभक्त तयार होणार नाही. त्यांच्या मनामध्ये कुठली गाणी. म्हणजे आमच्या पुराणात आता म्हणजे ते संजय दत्त सारखे बालबाळाविषयी वाटतात, पण त्याच्यासारखी बॉडी असावी असं वाटत नाही. आमच्या मुलींना पण ते माधुरी दीक्षित, कॅटरीना कैफ वगैरे वगैरे सारखं असं सुंदर दिसावं, त्यांच्यासारखी ती डिंपल कट वगैरे काय असते त्याची कटिंग करावीशी वाटते, पण त्यांच्यासारखा अभिनय मला यावा असं वाटत नाही. आमच्या पोरांना उंच उंच घरांमध्ये एकदम मोठ्या मोठ्या बिल्डिंगांमध्ये राहावंसं वाटतं, तर त्या बिल्डिंगांचा आर्किटेक्ट, बिल्डर, वास्तुविशारद, इंजिनियर नाही असावं असं वाटत नाही. छानशा रुबाबदार गाडीमध्ये फिरावं वाटतं, पण त्या गाडीचा कारखाना जाऊ द्या. पण ते गाडीचं ते गॅरेज लावणारा जो मद्रासी कोणीतरी अन्न आलेला आहे ना, तसं माझं काहीतरी असावं असं वाटत नाही. छानसा मस्तपैकी अमृततुल्य प्यावा वाटतो, पण तो फॉर्म्युला मला पण जमावा असं वाटत नाही. जोपर्यंत असं वाटणार नाही ना तोपर्यंत आपली प्रगती नाही. हमने सोचा ही नहीं कि हालात बदल सकते थे, हमने सोचा ही नहीं कि हालात बदल सकते थे, गिरते गिरते भी कई लोग संभल सकते थे. हम थमे रहे छिलके पानी की तरह, दर्या बनते तो बहुत दूर निकल सकते थे. आपण आहे ना डबक्यासारखे साचून राहतो. त्यामुळे आपली वाहतूक जोपर्यंत होत नाही ना, प्रवाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नितळ निर्मळ होता येत नाही आणि तोपर्यंत समुद्राला जाऊन मिळता येत नाही. मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो, त्याने पोहे केलेले होते वहिनीने मस्तपैकी, आणि बसलो होतो तिथे. बाजूला एक फळी टाकलेली होती, त्याच्यावर एक कुत्रा होता बसलेला.
मस्त पोहे वगैरे ठेवले आणि चमचा मी घेणार तोंडात टाकणार तोपर्यंत त्या कुत्र्याचा असा काहीतरी आवाज यायला लागला. मला वाटलं जरा बॅकग्राऊंड म्युझिक असेल काहीतरी. मी परत तो चमचा घेतला, परत ते तोंडात टाकणार तोपर्यंत तो कुत्रा पडत असा काहीतरी आवाज काढायला लागला. का रे भाऊ हा असं का प्रकार राहिला म्हणजे अवजाडे बसेल झेल म्हणे तडे की आहे आणि तो त्याला टुची राहिला म्हणे. मग उठत का नाही म्हणे एवढा जोर माने टुची राहिला म्हणे. अजून अर्थ कळाला का? म्हणजे खिळा आहे तो त्याच्यावर बसलाय पण तो अजून जोरात टुचत नाहीये. आपलं पण तसंच आहे, गाडी पंक्चर होते तोपर्यंत गॅरेजला न्यायची नाही. ते टायटॅनिक सारखं महाकाय जहाज का बुडाला माहितीये का? जो त्याच्या मस्तीत होता, ज्याच्या धुंदीत ज्याच्या नशेत होता आणि तिकडनं येणारे जे हिमनग आहे ना ते पाण्याच्या वरती थोडेसे दिसत होते, पाण्याच्या खाली मात्र महाकाय होते. अंदाजच घेता आला नाही पुढे काय होणार. आणि शेवटी एवढी मोठी महाकाय बोट नेस्तनाबूत झाली आणि सागर तळाला गेला. माणसाला भविष्याचा वेध घेता आला पाहिजे. जो आजच्या काळाच्या शेकडो वर्ष पुढचं पाहतो तो शिवाजी, जो किमान आजचं पाहतो तो मावळा आणि ज्याला आताचही कळत नाही तो आहे की नाही. परिस्थिती फार वाईट आहे. आम्हाला कसला शिवाजी, कोणत्या लढ्यांपलीकडचे शिवाजी शिकवले गेले का? इयत्ता 4च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे शासनाला शिफारस केलेली होती अनेक विद्वानांनी आणि सांगितलं की हे फक्त रक्तपाताचे इतिहासाचे दाखले आहेत. खून, मारामाऱ्या, जातीपातींमधला जो भेदभाव आहे किंवा नात्यामध्ये जे वितुष्ट निर्माण केले असा सगळा इतिहास शिकवला जातोय. लढ्यांपलीकडचा शिवाजी दिला पाहिजे. कवींद्र परमानंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 84 गुणांचं वर्णन केलेलं आहे शिवभारतमध्ये. 84 क्वालिटीज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. अहो शिवाजी महाराजांचं राजनीती, धर्मनीती, अर्थनीती, जलनीती, पर्यावरण नीती, व्यवहार नीती, प्रशासन नीती, न्याय व्यवस्था, कम्युनिकेशन, कितीतरी गोष्टींचा विचार करावा लागेल ना. बघा शिवाजी महाराजांनी पायदळ तयार केलेलं होतं म्हणून ते नरपती, त्यांच्याकडे घोडदळ होतं म्हणून ते हरिपती, गजानंद लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरत होती ते गजदळाचेही प्रमुख होते म्हणून गजपती, अनेक किल्ल्यांचे स्वामी होते म्हणून गणपती, समृद्ध अशा भूमीचे मालक होते म्हणून भूपती, नृपती, जनतेचं प्रचंड प्रेम होतं म्हणून जनपती आणि अखंड लक्ष्मी अलंकृत त्यांच्यावरती होती म्हणून श्रीपती आणि शेवटी स्वराज्यावरती छत्र धरला म्हणून छत्रपती झालेच की नाही. किती गुणांचं वर्णन एवढ्या म्हणजे 3री 4थीच्या पोरांना जर असं दिलं तर किती जबरदस्त परिवर्तन त्यांच्यामध्ये घडून येईल की नाही. जिजाऊ मासाहेबांचा एक दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये पेरला म्हणजे आखी सबको होती नजर सबको नाही होती. ती नजर जर खऱ्या अर्थाने दिली तर मुलांमध्ये केवढं परिवर्तन घडून येऊ शकतं की नाही. ते शिवाजी दिले पाहिजे. म्हणून शिवाजी महाराज जर शोधायचे असतील तर पुतळ्यात सापडणार नाही. शिवाजी महाराज शोधायचे असतील तर ते त्यांच्या धोरणात सापडतील. शिवाजी महाराज शोधायचे असतील ते त्यांच्या चित्रात सापडणार नाही. शोधायचे असतील त्यांच्या चारित्र्यात सापडतील, चरित्रात सापडतील. शिवाजी महाराज त्यांच्या विचारात, आचारात आणि कर्तृत्वात सापडतील. पण दुर्दैवाने शिवाजी महाराजांना रक्तपाताचा इतिहास तोच आणि त्यामुळे घडतं काय, शिवाजी महाराज चौकीत आणि शिवभक्त चौकात है ना. असं सगळं वातावरण जे निर्माण हे बदलायला हवं असं वाटत असेल तर खऱ्या अर्थाने जिजाऊच्या अँगलने पॅरेंटिंग झाली पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने आता अप्लाय कसे करता येतील आताच्या आधुनिक काळामध्ये ते समजून घेतलं पाहिजे आणि त्या मेथडने आपण पुढे गेलं पाहिजे. काय विचार आहे बघा तुम्ही. वेपन्स म्हणजे शस्त्रापेक्षा शास्त्राला महत्व दिले शिवाजी महाराजांनी. म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ शस्त्रात नाहीये तर शास्त्रात आहे. शस्त्र हातामध्ये का धरावं या हेतूत आहे शिवाजी महाराजांचं चरित्र. एक साधं एक्झाम्पल आता अफजल खानाचा बस एवढा एक साधं घेतलं तर तसं तर त्यांच्या प्रत्येक प्रसंगांमधून मॅनेजमेंट त्यांची जी आहे त्यांची म्हणजे आता गडकिल्ले जे एवढे उभारले त्या गडकिल्ल्यांच्या पाठीमागे त्यांनी जे आर्किटेक्चर नॉलेज वापरलंय त्या सगळ्या नॉलेजवर एक किल्ल्यावरती 3-3 तास लागतील बोलायला आपल्याला. इतकं ते सगळं होऊ शकतं. पण अंधश्रद्धांमध्ये गुरफटलेल्या समाजाला मात्र शिवाजी महाराज जसं आता परमेश्वर सुद्धा कर्मकांडाच्या रूपाने सांगितला जातोय आणि शिवाजी महाराज सुद्धा देवत्वाच्या पद्धतीने सांगितलं जाते. त्यामुळे फक्त घंटी वाजवा, पूजा करा, अगरबत्ती वाढा, बाहेर निघा. जर असं असेल तर शिवाजी महाराज अपील कशी होतील आपल्यामध्ये. अहो जिजाऊ महासाहेबांनी त्या काळामध्ये बघा मुरार जगदेवरावाने पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला, शहाजी राजांचे सगळे वाडे पाडून टाकले, अशुभ असं अत्यंत भकास वातावरण निर्माण झालं.
फुटाची पहार रोवली, त्या पहारावरती तुटकी चप्पल, फाटका झाडू, फाटका कापड आणि तुटलेला झाडू लावला. म्हणजे अतिशय अशुभ असं वातावरण निर्माण केलं. जिजाऊ साहेबांनी काय केलं? सोन्याचा नांगर फिरवला पुण्यामध्ये. अशुभतेचं शुभतेमध्ये रूपांतर करणं, निगेटिव्हिटीचं पॉझिटिव्हिटीमध्ये रूपांतर करणं, म्हणून कर्मकांडातून अध्यात्माकडे नेणं. जेव्हा तोरणा किल्ला, शिवाजी महाराजांचं वय तरी किती होतं बघा तुम्ही, 13, 14, 15 वर्षाचं वय. वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा शिवाजी महाराज आले, बघा त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला. वयाच्या 3ऱ्या वर्षी ते सिंदखेडला गेले, विदर्भात सिंदखेड राजाला, लखुजीराव जाधवांच्या सिंदखेड राजाला वयाच्या 3ऱ्या वर्षी विदर्भात, 5व्या वर्षी पुण्याला आले पश्चिम महाराष्ट्रात, 9व्या वर्षी बेंगळुरूला गेले, 12व्या वर्षी कर्नाटकातून परत मावळ प्रांतामध्ये आले आणि 12व्या वर्षी 600 कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराजांकडे शहाजी राजांच्या अत्यंत कल्पक योजनेतून दिले गेले. वयाच्या 50व्या वर्षी 3 लाख कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. 8 मंत्री, 18 कारखाने, 30 विषयांमध्ये वयाच्या 12व्या वर्षी पारंगत होते शिवाजी महाराज. 30 सब्जेक्ट्स. ते एक सब्जेक्ट म्हणजे 4थीला, 6वीला, 8वीला अशा 2-2 वर्षांनी जरी ते सब्जेक्ट टाकले ना, तरी पण मुलांच्या मनामध्ये काय बदल होईल विचार करा. आणि मुलांना तुम्ही म्हणजे पर्याय तर द्या. आपण मुलांना आहे ना विचार करायला वेळच देत नाही. मी एका शाळेत गेलो, एक मॅडम अतिशय सुंदर अफजल खानाचा वध रंगवून सांगत होत्या आणि ते खूप एकदम भारी आवाजात सांगत होत्या. या राजे या, मग शिवाजी महाराज आले, एवढी उंची होती, तेवढी उंची होती, आणि मग बगलेत दाबला आणि वरून कट्यार टाकली, मग चिलकत घातलेलं होतं, वाघनखं घातले, बिछवे घातले, कोथळा बाहेर काढला. ओके, मी मुलांना विचारलं या प्रसंगातून काय शिकला? मुलांनी परत तेच सांगितलं, या राजे या, बगलेत दाबला, कट्यार घेतली, खुपसली. अरे शिकलात काय? याच्यातनं तुम्ही काय शिकलात? मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे ही मेथड महत्वाची. आता तोरणा किल्ल्यावरती म्हणजे वय किती शिवाजी महाराजांचं, अफजल खानाचा 1659 ची घटना, वय किती शिवाजी महाराजांचं, त्याच्यात अफजल खानाचं, या सगळ्या गोष्टींचं फक्त वय पहा तुम्ही. महाराजांनी 1674 ला राज्याभिषेक केला. 1674 ला महाराजांचं वय किती होतं? 1630 ची जन्मतारीख आहे, 19 फेब्रुवारी 1630. 1674 ची किती वर्ष झाले? वयाच्या 44-45व्या वर्षी राज्याभिषेक करून घेतलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी. राज्याभिषेक का करावा लागला याची आणखी वेगळी गोष्ट आहे, म्हणजे त्यामध्ये अधिक वेळ जाऊ नये म्हणून आपण अफजल खानाच्या वधापुरता येईल. मग आता अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली मॅनेजमेंट, त्यांनी केलेली प्लॅनिंग, इफ यू प्लॅन यू विल गेट रिझल्ट. नेपोलियन एकदा असं म्हणाला होता, मी कोणतंही युद्ध आधी माझ्या घरच्या टेबलावरच्या कागदावर जिंकतो आणि मग रणांगणात जिंकतो. काय म्हटला होता तो? मी कुठलंही युद्ध आधी माझ्या घरच्या टेबलावरच्या कागदावर जिंकतो आणि मग रणांगणावर जिंकतो. बिकॉज प्रिपरेशन इज द की ऑफ सक्सेस. है ना? भान ठेवून नियोजन आणि बेभान होऊन अंमलबजावणी, हे शिवसूत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या शिवसूत्राचा अत्यंत चपखलपणे वापर केला. आता हा अफजल खान बघा, अफजल खान काही साधा माणूस नव्हता, तो एका भटारणीचा मुलगा होता. तसं पाहिलं तर युसुफ आदिलशहाच्या मुतबाक खाण्याची सुपरवायझर होती ती. तिच्या अनैतिक संबंधातून, म्हणजे आदिलशहाशी झालेल्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेला बरं का अफजल खान. पण जो नाटेल पाटील असतो ना, तो जास्त ऍक्टिव्ह असतो, म्हणजे तो जास्त ताकद दाखवतो आणखी. म्हणजे लोकांच्या मनामध्ये मी याच्यापेक्षा श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी तो जास्त चुरस, जास्त ईर्ष्या वापरतो. त्या क्वालिटीजला जास्त प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्याने त्याची ताकद सगळ्या अंगाने, सगळ्या पद्धतीने वापरलेली आहे. बघा त्याची जी मुद्रा होती ना, जशी शिवाजी महाराजांची मुद्रा जगाला अभय देणारी, शहाजी पुत्र शिवाजीची प्रतिपदेच्या चंद्रपुरीप्रमाणे वाढत जाणारी, अशी राजमुद्रा होती. याची मुद्रा कशी होती माहिती का? बघा किती गहन अर्थ आहे याचा. करज बुलंद सिपहर अहल्ला फजुल फुजराओ फजुल्ला फजल अजबर मुल्की बजाय तस्वीर आवाज आयत अफजल अफजल. या मुद्रेचा अर्थ असा आहे की जो त्याचा खुदा आहे, त्याचा अल्लाह आहे, त्याने जर जन्नतवरनं पृथ्वीकडे कान देऊन ऐकलं आणि एक प्रश्न या पृथ्वीवर विचारला की या पृथ्वीवर सर्वात बलशाली शक्तिशाली कोण आहे, आणि कान लावून जर त्याने ऐकलं तर त्याला फक्त एकच उत्तर ऐकू येईल, अफजल अफजल. बघा अहंकार, माणसाला दुसरे कोणी संपवण्याची गरजच नाही, त्याचा अहंकारच संपवतो. त्याने जसे खुफू राजाचे आफ्रिकेमध्ये पिरॅमिड्स असतात की नाही, ते स्वतः मरण्याच्या आधीच त्यांचे पिरॅमिड्स तयार करून घ्यायचे
तसं याने विजापूरला 3 मजली मिनार बांधून ठेवली होती स्वतःची. मेल्यानंतर त्याची कबर त्या ठिकाणी व्हावी याच्यासाठी 3 मजली मिनार विजापूरला अफजल खानाने बांधून ठेवलेली होती. पण शिवाजी महाराजांनी त्याला तशी संधी दिली नाही. संभाजी कावजी कोंढाळकरने तशी संधी दिली नाही. विशेष म्हणजे त्याने 3 जहाजं आणून ठेवलेली होती दाभोळला, गोव्यावरनं. दाभोळच्या किनाऱ्यावरती 3 गलबतं आणून ठेवलेली होती. शिवाजी महाराजांना पकडायचं आणि जिवंत सापडला तर त्या जहाजाच्या मार्फत गोव्याला न्यायचं आणि मग नंतर आदिलशहाकडे सोपवायचं. म्हणजे एवढी त्याची सगळी अफजल खानाची प्लॅनिंग होती. पण शिवाजी महाराजांनी भ्रमनिधीचा वापर केला. युद्ध फक्त शस्त्राने लढावं लागत नाही. काय नीती वापरली पहा. चंद्रगुप्त मौर्याची आणि चाणक्याची एक नीती आहे. चाणक्याने म्हणे चंद्रगुप्त मौर्याला कसं डेव्हलप केलेलं होतं. त्यांनी एकदा पुरू राजावरती सिकंदराने आक्रमण केलेलं आहे, अलेक्झांडर. मग ती जी नदी आहे त्या नदीच्या पलीकडे सिकंदरने काय केले, चंद्रगुप्त मौर्य त्यांच्या सैन्यात सहभागी झालेले आहे आणि सिकंदरने त्याच्यासारखा टोप घालून शिरस्त्राण घालून एका घोड्यावरती त्याचा एक सैनिक उभा केलेला आहे आणि तो त्या घोड्यावरती इकडे तिकडे फिरतोय आणि असं असवलं जातंय की तो त्याच्या सैनिकांशी संवाद साधतोय आणि नदीच्या तिकडच्या पलीकडे पुरू राजाचं सैन्य आहे आणि ते वाट पाहत आहे आक्रमणाची, त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. आणि अशा कारकिर्दीत त्या सिकंदराने काय केलं, सगळ्या बाजूने चहूबाजूने आपल्या वेगवेगळ्या तुकड्या पाठवून दिल्या आहेत आणि मागून आक्रमण केलेलं आहे. पुरू राजासारख्या अत्यंत बलशाली राजाचा पराभव झालेला आहे. ही नीती भासमाच भ्रमण. जगामध्ये ना सायकोलॉजिकल वार, मानसशास्त्रीय युद्धांमध्ये फक्त 2 युद्धांचं वर्णन केलेलं आहे. एक म्हणजे महाराणा प्रतापांची दिवेरची लढाई आणि दुसरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजल खानाचा वध. अशा 2च लढायांचं वर्णन सायकोलॉजिकल वॉर म्हणून, मानसशास्त्रीय युद्ध म्हणून ओळखलं जातं. आता हे युद्ध कसं, हा जो अफजल खान आहे ना याने त्याच्या जनान खानातल्या 200 बायका भोसकून मारलेल्या आहेत. किती बायका सांगतोय मी, 200 बायका भोसकून ठार केलेल्या आहेत. कारण या लोकांच्या मनात विचार काय, आपल्या स्त्रिया आपल्यानंतर दुसऱ्याशी रथ होऊ नये, परपुरुषाची रथ होऊ नये. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण काय, अशीच असती आई आमची सुंदर रूपवती आणि घडलो असतो असेच सुंदर बदले छत्रपती. स्त्रियांच्या बाबतीत दाक्षिण्याची भावना काय, म्हणजे अतिशय कोवळ्या वयामध्ये रांजाच्या पाटलाने, म्हणजे शिवाजी महाराज कोवळ्या वयाचे होते, रांजाच्या पाटलाने एका स्त्रीची बेअब्रू केली म्हणून त्याचे हातपाय कलम केले आणि त्याला तुरुंगात गावला. जेव्हा कर्नाटकाच्या मोहिमेवरती, जिंजीच्या मोहिमेवरती शिवाजी महाराज होते तेव्हा मल्लाक्का प्रभुदेसाई, नवरा मारल्यानंतर या बाईने किल्ला लढवलेला आहे आणि स्वतःच्या नात्यातला सखूजी गायकवाडने तिची बदअदबी केली, बेअब्रू केली म्हणून त्याला सुद्धा तुरुंगात डाबलेलं आहे आणि त्याला हद्दपार केलेलं आहे. असा विचार करणारे शिवाजी महाराज. म्हणून बाबनदादांनी म्हटलंय की काळ्या राती तडपत होते जिच्या रूपाचे ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिरवान आणि आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान. या विचारधारा कुठे, आपल्या स्वतःच्या जनानखानातल्या 200 बायका भोसकून मारणारा अफजल खान 12,000ची लष्कराची फौज घेऊन निघालेला आहे. घोडदळ, पायदळ, हत्तीदळ सगळं घेऊन निघालेलं. हे लोक इतके विचित्र होते ना. आता शाहिस्ता खानाचा तंबू किती, म्हणजे त्याच्या तंबूला वाहून नेण्यासाठी 300 हत्ती लागायचे. किती, 300 हत्ती लागायचे. त्याचा नुसार तंबू, कनाक आणि त्याचे सुखाचे चैनीचे साधनं वाहून नेण्यासाठी 300 हत्ती लागायचे. बरं, त्याचा जिथे मुक्कामाच्या ठिकाणी एक तंबू रोहिटे ज्याचे पडलेले असायचे ना, त्याच्या पुढच्या मुक्कामाची सोय सुद्धा आधीच करून ठेवलेली असायची, तिथे पण तंबू लावून ठेवलेले असायचे. आणि असं म्हटलं जातं की त्याच्या लवाया जम्यामध्ये 4,000 लाहोरी आणि काबुली वारांगणा आणि मुजरा करणाऱ्या स्त्रिया सोबत घेऊन फिरत होतात. काय मानसिकता आहे त्यांची बघा तुम्ही, काय विचारधारा आहे त्यांची. आणि शिवाजी महाराज मोजक्या मावळ्यांसकट ते जे खातात ते कोरडे चणे मिने जे असतील ते आपले फुटाणे वगैरे ते शिदोरीला बांधून मस्तपैकी आपला सैनिक जिथे झोपणार तिथे, आपला सैनिक जे खाणार ते, आणि आपला सैनिक ज्या राहुटीत राहणार त्या राहुटीत. म्हणून तर मावळे जीवाला जीव देऊ शकले ना. असंच नाही माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही भावना का निर्माण होते, कशी निर्माण होते, पेरावी लागते स्वतःच्या कर्तृत्वातून. बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले. आता ते काळ वेगळा आहे, बोले तैसा थोडा जरी झाले त्याची पण वंदावी पावले. शिवाजी महाराजांचं हे प्लॅनिंग पहा. आता अफजल खानाचा इशाराचा हत्ती होता आहे, तो हत्ती मारला. शिवाजी महाराजांनी भारी रणनीतीचा वापर केला. इशाराचा हत्ती मारल्याबरोबर खुचबुच कानात जर आपण काहीतरी सांगितलं ना तर ते लोकांना लवकर पटतं आणि लगेच ते पसरतं. अफवांना भयानक पीक आहे.
आणि त्याची फसल फार जोरात, त्याचं उत्पन्न फार जोरात असतं. सबब लंगड्या असल्या तरी त्या जोरात चालतात. आणि लगेच त्या खुजबूत इशाराचा हत्ती मारल्यामुळे असं वातावरण निर्माण झालं की अशुभ नाट लागली काहीतरी आपल्या मोहिमेला वगैरे वगैरे. आणि मनोधैर्य खच्चीकरण म्हणजे समोरच्या शत्रूच्या सैन्यातलं मानसिक खच्चीकरणासाठी हे असे भूत प्रेत अंधश्रद्धा यांचे पण प्रयोग केले. शिवाजी केव्हा येतो, केव्हा गायब होतो, कुठून येतो, कसा गायब होतो, अशा सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी चपकल हे पशुपक्ष्यांच्या आवाजांचाही अतिशय योग्य वापर केलेला आहे. इतके धोरण येतं त्यांचे. अहो रायगडावरती राज्याभिषेक झाला तेव्हा पांढरा धूर सोडलेला होता. पांढरा धूर कशाचं प्रतीक होतं? शुभ वार्ता, कल्याणकारी मंगल वार्तेचं प्रतीक होतं. जर एखाद्या गावावर संकट आलं तर त्या गावाने काळा धूर सोडायचा. काळा धूर कशाचा? तर सगळ्यांना समजलं पाहिजे, गड किल्ल्यावाल्यांनाही समजलं पाहिजे की या गावावर संकट आलेलं आहे, मोगली संकट आहे. बघा काय प्रतीकांचा वापर केलेला आहे. जेव्हा सिंहगड घेतला गेला तेव्हा गवताच्या गंजा पेटवण्यात आल्या. रात्रीच्या वेळेस सिंहगड घेतलाय, गवताची गंजी पेटवलेली आहे, सगळा इशारा. अफजल खानाची हत्या केली तेव्हा तोफेचा बार काढलेला आहे आणि आपल्या सैनिकांना सांगितलंय बघा मी म्हणजे फक्त साध्य साधन नाही. शिवाजी महाराजांनी ABC सगळे प्लॅन करून ठेवलेले होते. बरोबर सैनिकांना इशाराच्या सूचना आधीच होत्या. पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे जाताना बरोबर तोफेचा वापर केलेला. दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे, उंच सकल प्रदेश आहे आणि अशा प्रदेशातून जो आवाज येणार तो अनेक अंतरापर्यंत तो ऐकू येणार आणि जो जाळ पेटणार आहे तो कितीतरी लांबून अंतरापर्यंत दिसणार. काय प्रतिकांचा वापर केलाय हो शिवरायांनी, काय डोकं चालवलेलं आहे. ही सर्जनशीलता, ही क्रिएटिव्हिटी ही आपल्या लेकरांमध्ये पेरता आली तर महाराष्ट्र आणि आपला परिवार केवढा डेव्हलप होऊ शकतो की नाही. ही पेरणी मात्र, ही पेरणी महत्वाची, लावणी महत्वाची आणि ती त्या मेथडनेच झाली पाहिजे. शिवाजी महाराजांनी असे सगळे प्लॅन करून ठेवले बघ घड्या. आणि कोणीच निरुपयोगी नसतो, प्रत्येकाचा उपयोग करता आला पाहिजे. म्हणून क्रायसिस मॅनेजमेंट आहे. नाही जे आपल्याकडे नाहीये त्याची खंत करू नका, जे आहे त्याचा अतिशय चांगला उपयोग करा. म्हणजे बंद पडलेलं घड्याळ सुद्धा 2 वेळेस राईट टाइम दाखवलं की नाही. बरोबर टेलर पण फोडला. म्हणजे अफजल खानाच्या पोटाचा घेर मात्र जोडून मोजलाय. त्याची 56 इंची छाती मोजली जाऊ अथवा न जाऊ सर करमळे सर, पण पोटाचा घेर मात्र मोजलेला आहे, कोथळा बाहेर काढलाच की नाही. आणि शिवाजी महाराजांनी जे शस्त्र एकदा वापरलंय ना, ज्या पद्धतीने जे युद्ध कौशल्य वापरलंय ते डबल कधी वापरलं नाही बरं का. जी युद्धनीती रणनीती वापरली ना ती रणनीती रिपीट केलेली नाहीये. एका वाघनखं तयार करून देणारा कोण आहे? मुसलमान आहे, रुस्तुम जुमान. त्याने वाघनखं तयार करून दिलेले. उजव्या हातात बिचवा, डाव्या हातात वाघनखं घेऊन बरोबर चिलखत घालून, कारण हे स्वतःच्या बापाला झालेले नाहीत, आपल्याला काय होतील. आणि म्हणून भरोसा ठेवायचा नाही. विश्वासाने दगा देणारी लोक आहे, म्हणजे विश्वासघात विश्वासाने करणारी आहेत. अशा सगळ्या प्रकारातून त्यांनी जे सगळं योजना केलेली आहे ती फारच बाहेर. म्हणून शस्त्राने युद्ध नाही, शास्त्राने युद्ध लढावं लागणार. शब्दाची ताकद पाहिली त्यांनी. तुकारामांच्या कीर्तनाला वयाच्या 13व्या वर्षी शिवाजी महाराज गेल्याचं उदाहरण आहे. आमाघरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करून, शब्देची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव आणि शब्देची गौरव पूजा कर. शब्दाचं महत्व ओळखलंय. अफजल खानाला पत्र लिहिले, तुम्ही तर आमच्या वडिलांचे मित्र, आमच्या वडिलांसारखे आहात, है ना. म्हणजे असं दाखवलं शिवाजी महाराजांनी की आम्ही तुम्हाला घाबरलोय, आम्ही भीतो तुम्हाला, तुमची ताकद किती मोठी आहे, तुम्ही किती मोठी माणसं आहेत, आम्ही तुमच्या समोर काय पामर आहे. बघा आभास निर्माण केला, त्याचा इगो, त्याचा गंड पोचला, त्याला मोठेपण दिलं, त्याला महत्व. या अशा बुद्धीचा खूप चांगला वापर केला बरं. जेव्हा 23 किल्ले मिर्झाराजे जयसिंगला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये दिले, सहज दिले का बरोबर शत्रूच्या सेनापतीला आणि बलशाली सेनापतीला आपला मध्यस्थ आणि आपला संरक्षक करण्याची किमया शिवाजी महाराजांनी कम्युनिकेशनने केलेली आहे. मिर्झाराजे जयसिंगासारख्या माणसाला आपला मध्यस्थ तर बनवलाच औरंगजेबाच्या आणि आपल्या स्वराज्याचा बदला. कारण माणसं गड गेले तर चालतील, ते परत आणता येणं शक्य आहे, पण माणसं गेली तर परत येणार नाही. 9 वर्षाचा संभाजी आहे, आग्र्याला घेऊन गेले. कोणत्या हेतूने घेऊन गेले शिवाजी महाराज? त्यांना माहिती आहे स्वतःच्या बापाला तबिबाकडून जहराचं मालिश करून हालहाल करून मारलंय त्याने. स्वतःच्या लेकींना, पोटच्या पोरींना तुरुंगात टाकलंय त्याने. स्वतःच्या भावाची हत्या, दारा, सुजात, मुराद वगैरे यांची हत्या, कत्तल केलेली त्याने. तो आपल्याला सोडणार आहे? आपण त्याला इतका त्रास दिल्यानंतर तरी आपल्या 9 वर्षाच्या लेकराला शिवाजी महाराज घेऊन गेलेले. आणि जेव्हा तो दिलेर खान 9 वर्षाच्या संभाजीला 25,000 मनसब दिल्यावर म्हणतो की इतना बडा शाही हाती आप कैसे उठा के ले जाओगे, तेव्हा 9 वर्षाचं पोरग, खान तशी माती, कुंभार तसा लोटा, है ना. आपले लेकरं आपली आवृत्ती असतात काही बाबतीत, आहे की नाही. तर त्या 9 वर्षाच्या लेकरांनी काय उत्तर दिलं?
अरे आमच्या आबासाहेबांनी दिलेलं हे जनावर झुलत झुलत का होईना चालतं, ते नेणं शक्य आहे, पण आमच्या आबासाहेबांनी जे तुम्हाला गडकोट दिले तेच चालत नाही, ते तुम्ही कसे घेऊन जाणार? कसे घेऊन जाणार? ये बात है ना. मन का जीता जीत है, मन का हार है हार, और बिना लड़े जो हार गए उनके है धिक्कार. काय कॉन्फिडन्स असेल ना, काय आत्मविश्वासाची भावना असेल. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मध्यस्थ केला मिर्झा राजे जयसिंगला, या शब्दांची ताकद वापरली. अफजल खानाला पत्र लिहिले, तुम्ही आमच्या वडिलांसारखे, आम्ही तुम्हाला घाबरलोय, असं करा, तुम्ही आमच्या महाबळेश्वरला या. आमच्या महाबळेश्वरला येऊन सगळ्यांचं दिल गार्डन होऊन जातो. इथे तुमची आम्ही सगळी सोयपाणी करू, सोयपाणी करू, तुम्हाला काय पाहिजे ते सगळं देऊ आम्ही, रेस्ट हाऊस पासून सगळं देऊ, है ना. त्यालाही तो एकदम मस्तपैकी हवेत होता. त्याला असं वाटलं की शिवाजी हमारे सामने क्या है, हे मतलब म्हणजे बिडातला उंदीर असं म्हणायचा तो. अरे पहाड वाकून टाकायचा तो, किती शक्तिशाली होता. असा पहाडासारखा पहाड वाकवणारा अतिशय बलशाली माणूस. हातामध्ये असा एखादा ओन धरला, त्याने कॉईन धरला की तो लगेच असा तो चिमटीत तो त्याचे 2 भाग करून टाकायचा, इतका तो पराक्रमी होता. अशा अफजल खानाला मारणं ही सोपी गोष्ट आहे का? शिवाजी महाराजांनी किती स्टडी केला असेल, किती प्लॅनिंग केलं. 4 महिने आधी प्लॅनिंग केलं शिवाजी महाराजांनी. आणि सगळ्या प्रकारचं प्लॅनिंग करताना राज्य व्यवहाराची घडी विस्कटू नये याचं पण नियोजन केलं. संभाजीराजांना गादीवर बसवा, जिजाऊ मासाहेबांनी रिमोट हाती घ्या, आणि मात्र सैनिकांना सगळं सांगून ठेवलंय, मी असो नसो, तुम्ही मात्र तोफेचा आवाज आला की डायरेक्ट तुटून पडा. त्यांची फौज लष्कर सगळे बेसावत, मस्तपैकी कोणी दारू पितंय, कोणी मटण खातंय, मांस मदिरा मद्य सगळ्यांमध्ये मस्तपैकी मस्त आहेत ते. आणि अशा वेळेस सगळ्यांचा खात्मा झालाच की 24 कोट मिळाले. संभाजी कावडी कोंढाळकरने अफजल खानाचं शिर कापून आणलं, तो पडून जात होता, मेण्याची भोई वगैरे घेऊन जात असताना. मग तेव्हा जिजाऊने सांगितलं, माणसासोबत वैर असतं, माणूस गेला वैर संपलं. हा इतिहास पण समजला पाहिजे. आणि पद्धतशीर रीतिरिवाजाने, अत्यंत अदबीने आणि सगळ्या परंपरेचं पालन करून प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याच्या शिराचं दफन केलेलं आहे शिवाजी महाराजांनी. माणसाचं वैर तो असेपर्यंत असतं, मेल्यानंतर त्याच्याबरोबरचं वैर संपतं. त्याच्या पुतण्याला छातीशी लावलंय. 24 कोट रुपये छत्रपती शिवाजी महाराजांना त्या लढाईतनं मिळालेले आहेत. या सगळ्या गोष्टीचं पण शाहिस्ता खानाच्या लढाईच्या वेळेस सुद्धा बघा, अशा एक लढाईचं खूप वर्णन करता येईल, पण वेळ तेवढा नसल्यामुळे इतकं काही सांगत नाही. पण शिवाजी महाराजांनी तो कोणता दिवस निवडला? बरोबर अमावस्येचा दिवस. तोरणा किल्ल्यावरती हंडे सापडलेले होते. शिवाजी महाराज 15 वर्षाचे होते. अरे प्रसन्न झाला या राजाला, शंभो रायरेश्वरन आठवतो का तुम्हाला सोन्याचा नांदेर. सोन्याचं मग हंड लावलं तोरणा किल्ल्यावर, राजा कसला तो तर आपला महादेव ईश्वर. म्हणजे शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी काय सांगितलं, सोन्याच्या मूर्ती पण सापडल्या, त्या मूर्ती वितळायला लावल्या. सोन्याच्या मूर्ती, देवाच्या मूर्ती वितळलेल्या आहेत, तोरणावर सापडलेल्या. कारण देव आणि धर्म याच्यामध्ये देश लागतो. देशकार्य म्हणजेच देवकार्य, देशकार्य म्हणजेच धर्मकार्य. म्हणून राष्ट्र प्रथम, म्हणून देश प्रथम. आणि नुसतं बोलून चालत नाही, त्याच्यावर वागावं लागतं. हे पुढे कंटिन्यू करावं लागतं, तर शिवाजी महाराज समजले आणि शिवाजी महाराज रुजले असं आपण प्रामाणिकपणे म्हणू शकतो ना. शिवाजी महाराजांनी म्हणजे शाहिस्त्या खानावर अटॅक करताना कोणता अमावस्येचा दिवस निवडला. दुसरं, मोगल बादशाह औरंगजेब याच्या राज्यारोहणाचा दिवस होता आणि त्या दिवशी नगारे वाजवायची प्रथा होती. दर 3 तासांनी नगारे वाजवायचे. बरोबर तो टायमिंग, अटलजींचं माहिती आहे तुम्हाला, क्षेपणास्त्राची चाचणी, बरोबर तो म्हणजे जे सॅटेलाइट फिरतंय त्या सॅटेलाइटचा जाण्याचा आणि परत येण्याचा मधला तो पिरियड किती बरोबर अचूक टायमिंगने पकडलाय. टायमिंग फार महत्वाचं आहे बरं का. ज्याला टाइम मॅनेजमेंट जमलं त्याला जगातल्या सगळ्या गोष्टी जमल्या. आपण आजची वेळ कशी वापरतो याच्यावरून उद्या आपल्यावर कशी वेळ येणार आहे हे ठरत असतं, आहे की नाही. आपण वेळेची कदर केली तर वेळ आपला आदर करेल, आपण वेळेचा आदर केला तर वेळ आपली कदर करेल. हमारे कल की वजह से हमारा आज है और हमारे आज की वजह से हमारा आने वाला कल होगा. आमचा काल जर अप्रतिम नसेल तर आमचा आज कुठून अप्रतिम असणार आहे ना. आणि आज जर पठार अवस्था असेल तर आम्ही उन्नत अवस्थेला आमचा उद्या कधी असणार आहे. टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे, वेळेचं अचूक निदान महत्वाचं आहे. पण आपण किती वेळ वाया घालवतो. आजची तरुण जनरेशन पाहावं, त्यांच्याकडे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, तर त्यावर न बोललेलं बरं. म्हणजे पहिले 5 सभा होत्या, आता 12 सभा आहेत सर. पहिले लोक कट्ट्यावर असायचे, आता मोबाईलवर आहेत सगळे. वेगळा विषय तो त्या विषयावर आपण जाऊ नये. पण शिवाजी महाराजांनी बरोबर
तो नगाऱ्याचा जो 3-3 तासाचा पिरियड आहे ना तो वापरलाय बरोबर, म्हणजे मोठे आवाज येतील त्यामुळे आपल्याला सहज घुसणं शक्य आहे. म्हणजे अशा सगळ्या हत्ती सुद्धा अपॉइंटमेंट करून ठेवलेले होते, जर लाल किल्ल्याचा दरवाजा नाही तुटला तर हत्ती पण योग्य वेळेस बोलून, असं खूप मायक्रो प्लॅनिंग छत्रपती शिवाजी महाराज करायचे. म्हणून भान ठेवून नियोजन आणि बेभान होऊन अंमलबजावणी, म्हणजे या शिवसूत्राचा त्यांनी अत्यंत पद्धतशीर वापर केलेला आहे. शिवाजी महाराज फोकस्ड होते. आजच्या तरुण पिढीने, काही तरुण मुलं दिसत आहेत मला, एक फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा गुण घेतला ना बाळांनो, की आपण फोकस्ड राहायचं. ज्या गोष्टीत माझी प्रगती नाही, ज्या गोष्टीत माझा फायदा नाही, त्या गोष्टीकडे मी ठुकून सुद्धा पाहणार नाही. असं जोपर्यंत आपण स्वतःला बजावत नाही ना तोपर्यंत आपली प्रगती नाही. एकदम फोकस्ड. आपण कुठेही जा पण आपल्या ध्येयापासून ढळू नका, आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नका, तर आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं ध्येय साध्य करता येऊ शकतं. बघा अशा छोट्या छोट्या कितीतरी गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांना किती लोकांनी आदर्श मानला हो. जपानचे बॅरन कादा, क्युबाचे फिडेल कास्ट्रो, रशियाचे मार्शल बुलगामिन, फ्रेंचचे अल्तानियो, पोर्तुगीजांचा मार्टिन मान मोंगरी, केवढी मोठी माणसं आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्शामुळे आम्ही हे सगळं घडवू शकलो असं सांगलेलं आहे. इंग्रजांचा प्रिन्स ऑफ वेल्स, प्रिन्स चार्ल्स, या सगळ्या लोकांची लिहून ठेवलंय छत्रपती शिवाजी महाराजांना. महाराष्ट्रात, भारतात तर किती लोकांनी आदर्श घेतलाय. पहिली शिवजयंती बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी साजरी केलेली आहे. त्यांनी 2 महाकाव्य लिहिली, 2 कविता लिहिल्या शिवाजी महाराजांवर, की शिवाजी महाराज त्यांच्या कमी अडचलेल्या सैनिकांच्या मनात आत्मविश्वास कसा पेरतायत. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी अनुशीलन समितीने बंगालमध्ये शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली आहे. दक्षिण भारतात कुठे आता जगभर शिवजयंती साजरी होते ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्या लेटर हेडवर आधी छत्रपती शिवराय लिहायचे. क्रांतिसिंह नाना पाटील असं म्हणतात की मला एकदा त्या कृष्णा नदीच्या पुलावरनं घेऊन जात होते, हात आणि पाय बांधलेले, आणि अशा वेळेस मी फक्त डोळे बंद केले आणि त्यावेळेस विचार केला माझ्या जागी छत्रपती शिवाजी महाराज असते तर आता कसे वागले असते. आणि त्यांनी धावत्या रेल्वेतनं त्या कृष्णा नदीमध्ये उडी मारलेली. बघा शिवाजी महाराज किती प्रेरणा आहे ना. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी लिहून ठेवलंय, जेव्हा ते नजर कैदेत होते 1941 साली, आणि नजर कैदेतून त्यांनी वेषांतर करून काबूल कंदाहार मार्गे जर्मनीला गेले आणि तिथून जपानला गेले. तर हा सगळा जो प्रवास त्यांनी केला तर त्यांना प्रेरणा आग्र्यावरून सुटकेचा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून ज्यांनी ज्या पद्धतीने प्रेरणा घेतली. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्ताने 1931 ला बॉम्ब टाकलेला होता दिल्लीच्या असेंब्लीमध्ये, पण पळून नाही गेले ते. मग तेव्हा जजने त्यांना विचारलं की तुम्ही पळून का नाही गेले, तुमच्यात एवढी हिंमत आली कशी. तर तेव्हा त्यांनी राणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे त्यांची प्रेरणा सांगितली आणि त्यामुळे आम्ही हिमतीने उभा आहोत. म्हणजे लोकांना ऐकू जाण्यासाठी, बहिरांना ऐकू जाण्यासाठी मोठे आवाज काढावे लागतात, असा एका क्रांतिकारकाचा विचार आहे. तो त्यांनी बोलून दाखवला आणि शिवाजी महाराज आणि राणा प्रतापांच्या विचारांचा आदर्श घेत आम्ही थांबलो असं म्हटलेलं आहे. कितीतरी गोष्टी आहेत. शिवाजी महाराजांची तुलना कोणीतरी नेपोलियन बरोबर केली, टॉल्स्टॉय बरोबर केली, माओ त्से तुंग बरोबर केली, जुलियस सीझर, अलेक्झांडर, सिकंदर बरोबर केली. पण मी असं म्हणतो की हे सगळे महापुरुष शिवाजी महाराजांवरून एकाच वेळेस वाढून टाकावे एवढं शिवाजी महाराजांचं चरित्र अगाध आहे. कारण यांच्या मृत्यूनंतर त्यांचं राज्य टिकलं नाही, पण शिवाजी महाराजांचं राज्य त्यांच्या मृत्यूनंतर 150 वर्ष टिकलेलं आहे. शिवाजी महाराजांचा जो सर्वात मोठा शत्रू आहे ना आलमगीर औरंगजेब, शेवटाच्या समारोपाकडे येतो. कारण आम्ही तर बोलत बोलत जगणारी आणि जगत जगत बोलणारी लोक आहोत. शिवाजी महाराज हा आकाश कवेत घेणारा महापुरुष सांगण्यासाठी म्हणजे केवळ काही तासात शिवाजी महाराज सांगणं शक्य आहे का. शिवाजी महाराज ऐकायला कित्येक दिवस, समजून घ्यायला कित्येक पिढ्या लागतील. मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे मला जे दृश्य स्वरूप थोडंफार दिसलं ना ते आपल्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. जो आलमगीर औरंगजेब बादशाह आहे तो त्याच्या लेकराला म्हणजे मोगलांमध्ये 2 प्रकार आहे, ग्रेटर मुघल आणि लेटर मुघल. म्हणजे बाबर पासून ते औरंगजेब पर्यंतचे जे मुघल आहेत म्हणजे बाबरचं लेकरू हुमायून, हुमायूनचं पोरग जलालुद्दीन मोहम्मद, शहनशाह अकबर, अकबराचा मुलगा शहाजहान, त्याचा मुलगा नाही जहांगीर, जहांगीरचा मुलगा शहाजहान आणि शहाजहानचा मुलगा औरंगजेब. इथपर्यंत हे ग्रेटर मुघल. बाकी सगळे मग बुद्धिबळातले प्यादे होते. त्यांना इंग्रजांनी तर बऱ्याच जणांना एकाच पिढीत बांधून टाकलं. पण औरंगजेबाने काय केलं, त्यांच्या मुलाचं पण नाव अकबर होतं, त्याला असं शेजारी बसून ठेवलं आणि औरंगजेब सांगतो शिवाजी महाराजांची महती इकोद्यातून. आणि काय सांगतो बा आलमगीर औरंगजेब, कारण शिवाजी म्हणजे हे जे मावळे वगैरे होते ना
आलमगीर औरंगजेब इतने मावळे गए उतने मावळे गए असं कधी म्हणायचं नाही, इतने शिवाजी गए उतने शिवाजी गए असं म्हणायचं. त्यांनी शिवाजी महाराजांचा उदय पण पाहिला आणि अस्त पण पाहिला. त्यामुळे शिवाजी महाराजांची क्वालिटी काय आहे औरंगजेबाला पूर्ण माहिती. आपल्या लेकराला जवळ बसवतो आणि त्याला सांगतो, औरंगजेब ये सब फजूल है शहजादे, जंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया रियासत में शामिल करने के ख्वाब देखने वाले महाबदौलत आज ये क्या देख रहे हैं. शिवाजी हमारे आंखों के सामने हमारे सल्तनत की तौहीन कर चुका, हमारे लाखों के फौज के सूबेदार को शिकस्त करके खदेड़ दिया है उसने. ये है हमारे मामूजा मिर्जा अमीर उमराह नवाब आजम शाइस्ते का साहब. शिवाजी ने जब इनके लाल महल पे छापा मारा तो इनके छक्के छूट गए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 ही उंगलियां खुली पड़ी इन्हें. ये है सिपाही सालार जसवंत सिंह जौनपुर के महाराजा. शिवाजी के मार की जख्म इन्होंने अपने छाती पर नहीं अपने पीठ पर खाई है. ये है हफ्सी फौलाद का. शिवाजी जब आगरा के कई खाने में थे तो इनके हाथ में मिठाई थमकर फरार हो गए. ये है सूरत के खूबसूरत सरदार युनायत खां बहादुर. शिवाजी जब सूरत आए तो ये दुम दबा करके भाग गए थे. तमाम सारे बुंदेल, पठान, मोगल, अरबी, ईरानी, उज़्बेकी, कजाकिस्तानी, किर्गिस्तानी और फिरंगी फौजबंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी. पुढे तो त्याच्या लेकराला सांगतो, शिवाजी काख है, शिवाजी काख है, चालाक है, मगरूर है, मक्कार है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन पानी की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन की भी बेवा मजहब, मस्जिद और औरतों की इज्जत करता है वो. उसने बड़े बड़े महल बनाए, ऊंचे ऊंचे किले बनाए, लेकिन इससे भी कई ज्यादा बड़े इरादे वाले लोग तैयार किए हैं उसने. ऊंचे विचारों वाले लोग तैयार किए हैं उसने. उसके जवान, उसके सैनिक, उसके मामले कभी रुकते नहीं, कभी थकते नहीं और कभी बिकते भी नहीं है. हुकूमत करनी है शहजादे तो शिवा जैसा बनना होगा, शिवा जैसा. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा शिवाजी महाराज जेव्हा वारले आणि शहाजहानची मुलगी गहाळ झाली, आरोप केला गेला की शिवाजीने पळवली असेल, तेव्हा औरंगजेबाने साफ इन्कार केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याने नमाज अदा केली आहे त्याच्या खुदाची आणि म्हणाला आहे, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा अब तेरे दरबार में आ रहा है. आणि हाच आदर्श घेऊन संभाजी राजाला जेव्हा पकडलं गेलं ना, तसनच करून मारलं गेलं, त्याला असं वाटायचं की असे पोरं आपल्या खानदानमध्ये का आम्ही पैदा झालो. आपल्या खानदानमध्ये तो विष्ठा खाऊन निष्ठा विकणाऱ्यांची पैदास होते सगळे. आपलं एवढं वैभव आणि साम्राज्य असताना सुद्धा आता त्याचा मुलगा जो अकबर आहे तो संभाजी राजांच्या दावणीला आलाच की नाही, संभाजी राजांचा फ्रेंड झालाच की नाही. आणि संभाजी राजांची विशेष म्हणजे अशी त्याच्यामध्ये कारागिरी आहे, कर्तबगारी आहे, स्वतःच्या म्हणजे त्याच्या बापाच्या विरोधात कोणाला उभं केलं त्यांनी. म्हणजे हे रुजलं पाहिजे. मी असं सांगतोय, जेव्हा संभाजी राजाला पकडलं आणि त्याला वाटलं, त्याच्या मनात एक विचार आला की अशी पोरं आपल्या पोटी का जन्माला आले, इतने हुए बच्चे पैदा हमारे. तैमूर का एक खानदान, पर एक के भी आंखों में नहीं देखी हमने ऐसी जिंदा ताजगी आफ्ताब से रिश्ता बताने वाली. आफ्ताब म्हणजे सूर्याचा प्रकाश. एकाच्याही डोळ्यात आम्ही असं पाहिलं नाही सूर्याशी स्पर्धा करणारा त्याचा प्रकाशमान पोर. अशी पोर आमच्या घरात असती तर किती आम्ही जगावरती राज्य केलं असतं असा त्याचा विचार आहे. एक मोगल इतिहासकार असं म्हणतो कि शाहजी की तलवार चलती थी, जिजाऊ की जुबान चलती थी और शिवाजी की नजर चलती थी. शहाजी राजांनी तलवारीच्या जोरावर प्रतिनिजामशाही निर्माण केली, म्हणजे स्वराज्याची पिजर होईल. जिजाऊ महासाहेबांनी आपल्या मधुर वाणीने अत्यंत लागवी बोलण्याने मावळे गोळा केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ नजरेनेच माणसं जवळ पण केले आणि धाकात पण ठेवले, नैतिक सर्वेत नैतिक दबावात पण ठेवले. बघा, जिथे भूमी होती तिथे स्वराज्य निर्माण झालं, जिथे जमीन होती तिथे स्वराज्य निर्माण झालं, जिथे माणसं होती तिथे समाज निर्माण केला. तुकोबारायांनी वारकरी निर्माण केले. वारकरी म्हणजे अन्याविरुद्ध वार करणारे वारकरी, धारकरी निर्माण केले. जिजाऊ महासाहेबांच्या माध्यमातून हे सगळं घडून आलेलं. शिवाजी महाराजांना एवढं महत्व
एवढं महती, एवढं मोठेपण त्यांच्या कर्तृत्वामुळे, विचारांमुळे लाभलंय. जगावं कसं आणि जगवावं कसं जिजाऊ माँसाहेबांनी जगाला शिकवलं. जगावं कशासाठी, जगवावं कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी जगाला शिकवलंय. आणि मरावं कोणत्या हेतूने, मरावं कशासाठी हे संभाजी राजांनी जगाला शिकवलेलं आहे. असे सगळे महापुरुष आपल्या मनाच्या सदरेवर येऊन दाखल झाले पाहिजे. आपलं मन अधिक समृद्ध झालं पाहिजे. मोठ्या मोठ्या बिल्डिंगांमध्ये राहताना आपली मनं मोठी झाली पाहिजे. उंच उंच इमारतीत राहताना आपले विचार उंच झाले पाहिजे. असाच या व्याख्यानमालेचा अर्थ घेऊन आपण आपापल्या घरी जाऊया आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या मनामध्ये रुजूया. धन्यवाद.